मी धारावीमध्ये काय काय गोष्टी ऑब्झर्व करतो एवढंच ते बघत होते. आणि त्यांनी प्रत्येकाला विचारलं की तू कोणी काय पाहिलं, कोणी काय पाहिलं. तर त्यांनी तसं मला विचारलं की तू काय ऑब्झर्व केलं असं, कोण कोण काय काय सांगत होतं की ते असं बोलतात, त्यांचं हे तसं आहे ते तसं वगैरे. तर माझं एक वियर्ड ऑब्झर्वेशन माझं होतं की ते पाय घासत चालतात स्टेजवरती. यू कॅन चीट, कारण तुम्ही लांब आहात प्रेक्षकांपासून. सिनेमामध्ये मजा अशी आहे की कॅमेरा जो आहे तो कॅमेरा तुमच्यापेक्षा तुमचं मन टिपतो. मी व्हॅनिटीमध्ये गेलो, आत गेल्यावर मी पाहिलं बच्चन सर बसले होते त्यांच्या व्हॅनिटीमध्ये आणि पुस्तक वाचत होते काहीतरी. सो मी गेलो, त्यांच्या पाया पडलो, तर त्यांनी मला उचललं की अरे नाही हम तो अभी दोस्त आहे, यहाँ पे बैठो, असं त्यांनी बसवलं. कारण एका सिरीजमध्ये शॉर्टलिस्ट झालेलो होतो मी. चांगल्या OTTची, चांगल्या मेकर्सची ती सिरीज होती. त्याच्यामध्ये शॉर्टलिस्टिंग झालेलं असताना शेवटचे 2 आम्ही होतो. आणि तेव्हा डिरेक्शन टीमने मला सांगितलं की आम्हाला म्हणजे डिरेक्टरला आणि सगळ्यांना परफॉर्मन्स तुझा आवडलाय आणि काम तुझ्याबरोबर करायचं आम्हाला सगळ्यांना, पण प्रोडक्शनचा कॉल आहे की ते दुसऱ्या ऍक्टर बरोबर जाऊयात कारण त्याचं फॉलोईंग जास्त आहे. माझी पहिली शॉर्ट फिल्म ही घाण झाली होती, मी ती स्क्रॅप केली. मी ते उरलेला एक दिवस शूटही नाही केली, डिलीट केली मी ते, म्हणजे संपून टाकली ती. सो हे मी पहिल्या याच्यामध्ये शिकलो की आपण अटॅच नाही व्हायचं. जे घाण आहे ते स्वतःच असलं तरी घाण म्हणायला शिकायचं, कारण ते आहे तर आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋतुराज पंडित आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नाटक अपडेट्स निर्मित आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट शो मध्ये सहर्ष स्वागत, ज्याचं नाव आहे रिलीफ विथ ऋतुराज. मित्रांनो, आज आपल्याबरोबर एक असा अभिनेता आलेला आहे ज्याने अत्यंत कमी वयातच आपल्या अभिनयाची छाप पाडली. मग ते नॅशनल अवॉर्ड असो किंवा मग महानायक अमिताभ बच्चन बरोबर काम असो. मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहे अभिनेता पार्थ भालेराव. तुझं मनापासून स्वागत आमच्या शोवरती. आपलं बऱ्याच दिवसांपासून बोलणं चालू होतं की करूया म्हणून, पण तो काही योग येत नव्हता. आणि मग मला माहिती आहे काल काय वाटलं की कॅच असं झालं की चला करू, एक मेसेज करून बघू. लास्ट शेवटची होती की लेट्स डू इट, आणि मग तुझा रिप्लाय आला की उद्या करूया म्हणून. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल की तू आलास आमच्या शोवरती. मुळात आपण सगळे तुला मी आधी कॉलेजपासून बघितलंय नाटकात, सगळ्या स्पर्धांमध्ये वगैरे तुझी नाटकं पाहिलीत. सो मला नेहमी असं वाटतं की तू एक खूप उत्तम अभिनेता आहेस आणि माणूस म्हणून तू खूपच असं म्हणजे चिल आहेस, कॅज्युअल आहेस. सो रिलेट होतोस तू खूप आपल्या माझ्या याच्या सेमच एज आहे आपलं, समवयीन मुलांना सगळ्यांना रिलेट होतो. बरोबर. सो एक असं म्हणजे ज्याच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की अरे चला कर सकते काम, हो सकता है, किंवा इन्स्पायर होतो आम्ही तुझ्याकडे बघून. राईट. सो थँक्यू सो मच अगेन येण्यासाठी. तर माझा पहिला असा प्रश्न आहे की जर नाटक तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा कधी आलं आणि तुझं आयुष्य नाटकाने कसं बदललं? मी 5वीत असताना पहिल्यांदा नाटक आलं आणि ते असं जसं मी नेहमीच सांगतो की मी चूज कधीच केलं नव्हतं की मी ह्या क्षेत्रात काम करण्याचं चूज कधीच केलं नव्हतं. अच्छा. मी 5वीत असताना मी आधी नुमवी शाळेत होतो आणि तिकडनं मग मी रमणबागेत आलो 5वी पासून. तर खूप मोठी शाळा आणि मी फार असा आधीपासूनच लाजरा किंवा कमी बोलणारा असा. ओके. तर त्या शाळेत मी आधीच घाबरलेलो, एवढी मोठी शाळा, बिल्डिंग सगळं बघून. तर मी असं खूप गपचूप वर्गात माझा एकटा कोपऱ्यात मागे बसायचो. तर आमचे नाटकाचे सर आहेत सातपुते सर म्हणून रमणबागेतले. सो ते एक दिवस वर्गात आले आणि त्यांनी असं मागे बघितलं. त्यांनी असं हे केलं की पॉइंट आउट केलं की तू दुपारी इकडे ये. तर म्हटलं की ठीक आहे येतो. दुपारी गेलो मी तिकडे, तर खूप मुलं होती आणि काहीतरी चाललंय आणि मला काही कळलं नाही काय चाललंय. मग लंच ब्रेक वगैरे मध्ये कळालं की अच्छा एक नाटकाची काहीतरी एक तयारी चालली आहे, प्रॅक्टिस चालली आहे, असं काहीतरी चाललेलं. ते माझं पहिलं नाटक होतं 3 चाकी आभाळ नावाचं. ओके. जे आम्ही चंद्र सूर्य जी स्पर्धा यायची त्यात केलं होतं. आणि तेव्हा छोटा डॉन नावाचं माझं त्यात भूमिका होती. तिथून ते सुरू झालं. ओके, मस्त. मग तुला त्याआधी नाटक पाहिलंच, तू लहानपणी पाहायचंस का नाटक वगैरे जाऊन? मी हो, माझे काय मजा म्हणजे भारी हे असं की माझे आई आणि बाबा दोघे फार असे रसिक मनाचे. त्यांना फार आवडतं नाटक, गाणी वगैरे आणि स्पेशली लाईव्ह. सो माझे वडील खूप आधीपासून, आई बाबा दोघेही नाटक नेहमीच बघत आलेत आणि ते जमेल तिकडे मला घेऊन पण जायचेच. सो मला लहानपणी बघितलेले आठवतात. वराडली निघाले लंडनला, लक्ष्मण देशपांडेंचं बघितलं होतं. टोमी नवेस बघितलेलं, गिरीश ओक सर करायचे ते वालं. सो नाटक खूप आधीपासून असंच बघत आले. फक्त मनोरंजन म्हणून, असं डोक्यात नव्हतं कधी अरे काही स्टेजवर जाऊन करायचंय? मनोरंजन पण नाही, आपल्या नेले म्हणून बघतो एवढंच. अच्छा, घेऊन गेलेत म्हणून. पण त्या वयात कळायचं का ते नाटक टोमी नवेस सारखं? नाही, काहीच नाही. टोमी नवेस मध्ये अजिबात नाही. ते भजन वगैरे सुरू झालं की मी झोपून जायचो. काही कळायचं नाही तेव्हा. पण ते नकळत संस्कार झाले त्या.
म्हणजे सातपुते सरांच्या त्यांच्या लाईक त्यांनी तुला या क्षेत्रामध्ये आणलं असं हो. म्हणायला काही हरकत नाही. हो, त्यांनीच शिकवलं पुढे, म्हणजे ऍक्टिंग बद्दल पण सगळं त्यांनीच शिकवलं. अच्छा. मग पहिला ब्रेक कधी मिळाला सिनेमात खास करून, की आणि ती प्रोसेस काय होती, कसा संधी कशी मिळाली पहिल्यांदा? मला 5वीतच 2011-2010 साली मिळाला पहिल्यांदा. मी ते 3 चाकी आभाळ नावाचं नाटक आमचं चाललेलं. भरतला त्याचा प्रयोग होता. आम्ही चंद्रसूर्य एकांकिका एकांकिका स्पर्धा जिंकलेलो. तर त्याच्या बक्षीस समारंभाचा प्रयोग होता. आणि ते बघायला काही डिरेक्टर्स आणि असे लोक प्रोडक्शन किंवा असे लोक जरा आले ते बघायला. तर तेव्हा असं खूप चालायचं की या स्पर्धांना हे यायचे डिरेक्टर्स वगैरे बघायला. मुंबईमध्ये अजून पण जातात. पुण्यामध्ये थोडंसं कमी झालंय आता तसं मला वाटतं. एकतर त्या स्पर्धा सध्या बंद झाल्या लहान मुलांच्या शालेय ज्या होत्या त्या. सो तिकडे एक जण आले होते, एक डिरेक्टर. त्यांनी आम्हाला आमच्या काही मुलांची कामं त्यांना आवडली नाटकातल्या. अच्छा. तर ते दुसऱ्या दिवशी शाळेत आले. त्यांनी काही निवडक 15-20 जणांच्या ऑडिशन्स घेतल्या आणि त्यातनं 5 जण त्यांनी शॉर्टलिस्ट केली. सो त्याच्यामध्ये मी एक होतो. आणि मग आमच्या अजून 5 जणांचे वेगळे ऑडिशन झाले आणि सिलेक्ट केलं त्यांनी, की ही 4-5 मुलं आहेत म्हणून. त्याच्यामध्ये निनाद गोरे पण होता. मी तेव्हा एकत्र पहिला पिक्चर केलेला. सो तेव्हा आम्ही कोण-कोण, निनाद गोरे होता, मी होतो. त्या सिनेमामध्ये ऋतिका पण होती. ओके. आणि तो तिचा तिसरा वगैरे होता मला वाटतं, दुसरा तिसरा. माझा तो पहिला होता. तेव्हा ती 4थीत होती, मी 5वीत होतो. तर तो आम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो 2010 साली. ते पहिलं काम एकत्र केलेलं. खूप लहान होतो. सो तर त्यांनी ते सिलेक्ट केलं त्या सिनेमात आणि तो सिनेमा शूट झाला 2010 ला. खालती डोकं वर पाय नावाचा. पण तो काही रिलीज झाला नाही. फेस्टिव्हल्सला वगैरे गेला आणि तो थांबला. म्हणजे तो रिलीज झाला नाही. पण त्याच्यानंतर चंद्रकांत कुलकर्णी सरांनी कुठेतरी माझं काम बघितलं का काहीतरी, असं नाटकातनंच का कुठून तरी. तर सिंहगड रोडला त्यांच्या इथे संतोष हॉलच्या इथेच त्यांच्या ऑडिशन्स होत्या. तर सातपुते सरांकडे लहान मुलांच्या ह्याच्यासाठी त्यांच्याकडे चौकशी केली. सो त्यांनी आम्हाला काही जणांना पाठवलं, की ज्यांनी आत्ताच एक्सपिरियन्स पण घेतलाय कॅमेराचा, अशा मुलांना पाठवलं. तर त्या ऑडिशनला गेलो, तिथे सिलेक्ट झालो आणि तो माझा रिलीज झाला पहिला सिनेमा तुकाराम 2011 साली. अच्छा. सो असा तो ब्रेक मिळाला आणि सुरू झालं. आणि मग आता सगळ्यांबरोबर, ऋतिका बरोबर, निनाद गोरे बरोबर आता कोलॅब म्हणजे चालूच आहे कंटिन्युअस. हो. आला मोठा शहाणा काय, हो. स्टँडअप कॉमेडी शोज पण चालू आहेत. हो, म्हणजे शाळा एकच त्यामुळे ती फिलिंग खूप भारी आहे का, की सतत म्हणजे आपल्याच मित्रांबरोबर काम करणं, तो कम्फर्ट, ती बॉन्डिंग पण. आणि नाही भारी हे वाटलं, की सगळे ह्याच क्षेत्रामध्येच काम करत राहिले आणि सगळे म्हणजे पुढे जाऊन मोठे झाले आपापले. ते छान वाटतं. सो ते नकळत कळत तुझ्यावर लहानपणापासून अभिनयाचे संस्कार झाले आणि त्यात तुला संधी पण मिळत गेली. पण मग आता सिनेमात पण काम करायला लागल्यापासून किंवा एक सिनेमा झाल्यानंतर तुला असं कधी वाटलं होतं का, की आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल? नाही, मला माहित पण नव्हतं नॅशनल अवॉर्ड काय असतं आणि काय. अजिबात कधी असं काही वाटलं नव्हतं. कारण मला आठवतंय 9वी मध्ये असताना मी भूतनाथ रिटर्न्स शूट केला होता आणि त्याच्या जस्ट आधी किल्ला शूट केलेला. सो किल्ला शूट आधी झाला पण रिलीज नंतर झाला भूतनाथच्या. तर माझे पहिले 4 महिने ऑलरेडी किल्लामध्ये गेले होते. त्यामुळे माझी फार फाटली, की मला शाळेत जायचंय काही करून. कारण ऑलरेडी बुडले बरंच काय. तर मी घरी आलो आणि मला 15 दिवसात कॉल आला, की भूतनाथसाठी अंधेरीला बोलवलंय. सो भूतनाथचं कास्टिंग असं झालं होतं, की किल्लाचा आम्ही एक सिक्वेन्स शूट करत होतो. जिथे मी त्या कुत्र्याचा रॉकेल लावतो आणि ते पळत सुटतं, तेव्हा चाललेलं. तर तेव्हा भूतनाथचे वन ऑफ द प्रोड्युसर जे होते त्यांनी अविनाश दादाला फोन केला होता. म्हणजे सॉरी, त्यांनी आमच्या प्रोडक्शनला फोन केला होता किल्लाच्या. सो की आम्ही काही मुलं शोधतोय, एक मुलगा शोधतोय, तुमच्या कोणी आहे का दिसण्यात बघण्यात. सो तेव्हा मी तो तो नवीन ताजा सीन तो शूट झालेला. त्यांनी ते क्लिपिंग पाठवलं. सो त्यांना ते आवडलं. मग त्यांनी मी घरी पोहोचलो 15व्या दिवशी त्यांनी ते मला बोलून घेतलं परत अंधेरीला. तर तिकडे मी गेलो. एक जवळजवळ म्हणजे भारतातून एक 400-500 मुलं जवळपास होती त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यातनं त्यांनी अराउंड 30-35 मुलं शॉर्टलिस्ट केली आणि त्या 30-35 ची 10-15 झाली. मग ती 10-15 नंतर काउंटडाऊनच सुरू झालं, की रोज एक मायनस होत होता. सो आम्ही शेवटी 2घच जण होतो आणि त्यातनं आमची शेवटची ऑडिशन जी होती ती बमन सरांनी घेतली. आणि त्यातला म्हणजे माझ्या बरोबर जो होता, आम्ही 2 जे शॉर्टलिस्ट झाले असो, त्यातला जो दुसरा होता तो आमचे रायटर होते त्यांच्या मित्राचा मुलगा होता. सो मी थोडासा असं होतं, की नाही हे खूपच अगदीच शुअर आहे, की ते होणार आहे. सो आपण हे सोडून देऊ. आणि एनिवे तेव्हा गंमत अशी झाली, की मला तो सिनेमा करायचा नव्हता भूतनाथ रिटर्न्स. कारण 9वी-10वीचं वगैरे प्रिलिम वगैरे होती आणि माझी रडारड चाललेली. आणि बाबा मला समजत होते, की अरे खूप मोठं आहे सगळं, केलं पाहिजे. आणि मी रडत होतो भरपूर. अल्टिमेटली ती ऑडिशन झाली. बमन इराणी सरांनी ती ऑडिशन घेतली आणि त्यात सिलेक्ट झालो. त्यांना ते आवडलं काम आणि पुढे गेलं सगळं. सो मग तो शूट वगैरे झाला आणि शूट झाला एक 6 महिने वगैरे झाले असतील.
रिलीज झाला. आम्ही तो वर्ल्ड वाईड रिलीज केला. आम्ही दुबईला होतो काही दिवस, तिकडच सगळे इंटरव्ह्यूज आणि सगळं झालं. ते सगळं करून मी परत आलो पुण्यात आणि मी फायनली असं होतं की चला आता निवांत, आता सगळं संपलेलं आहे, आता आपण प्रिलिमवर लक्ष देऊयात. तर तेव्हा फोन आला. सो माझ्या आईचं झेरॉक्सचं दुकान आहे पवन चौकामध्ये. तर मी तिथे काहीतरी करायला गेलेलो आणि तिथे आईला फोन आला प्रोडक्शन मधनं की असं असं आलंय, नॅशनल अवॉर्ड्स आहेत या वर्षीचे आणि तो असा असा पार्थला मिळालाय म्हणून. तर आईने ते मला सांगितलं असं असं झालंय आणि दिल्लीला जायचे 4 दिवस. माझं परत की अरे यार मला थांबायचं इथे, आता कुठलं दिल्लीला एका बाजूला नॅशनल अवॉर्ड आहे आणि तुला प्रिलिम्स पडलं हो ना. तेव्हा काही ग्रॅव्हिटीच माहित नव्हती त्या सगळ्याची. सो मग काही नाही, आम्ही गेलो दिल्लीला आणि तो पुढे तो एक्सपिरियन्स मस्तच होता सगळा नॅशनलचा जो होता तो. असं सगळं झालेलं. अच्छा, पण तेव्हा पण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ऐकलं की झालंय बाबा नॅशनल अवॉर्ड अनाऊन्स झालाय, तर तू असं नॉर्मल होतास की नाही प्रिलिम्स महत्वाचे आहेत बाबा? हा, कारण मला ते माहितच नव्हतं की म्हणजे काय असतं नॅशनल अवॉर्ड. स्टील रिलेटिव्ह वगैरे फ्रेंड्सने सांगितल्यावर अरे काय बाप गोष्ट आहे ही, खूप मोठी हो गोष्ट हो, नाही तिकडे गेल्यावर ते जाणवलं. जेव्हा मी पोहोचलो दिल्लीला तेव्हा ते सगळं जाणवलंच की ते किती मोठं सगळं ते आहे, त्याचं ग्रँडचर काय आहे हे तिकडे गेल्यावर लगेचच कळालं. अच्छा. आणि त्याच्यानंतर पेपरात फोटो वगैरे आल्यावर तर अजूनच ते कॉन्क्रीट झालं की अरे खूप मोठं काहीतरी आपल्या बरोबर झालेलं आहे. सो अर्थात म्हणजे मुखर्जी सरांना भेटल्यावर तर तो एक्सपिरियन्स होताच. पण येस, मला ते ती न्यूज अशी ड्रॉप झाली तेव्हा मी असं लगेच हे नव्हतं झालं. मला तो वेळ गेला ते कळायला, डायजेस्ट व्हायला. पण आता वाढत असेल ना, दरवर्षी नॅशनल अवॉर्ड अनाऊन्स झाल्यानंतर किंवा आपण त्या लिस्ट मध्ये आहोत, नेहमी चर्चेमध्ये असतं ना प्राऊड फिलिंग. कधी कधी रिकॉल करतोस का तू मेमरीज की अरे नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्टर आहे भाई? रिकॉल असं नाही, म्हणजे माहिती ते झालं गेलं सगळं असं. हा, तेवढंच. कारण मला मी मगाशी बघितलं, आज ह्याला मिळाला नॅशनल अवॉर्ड आपला शाहरुख खान आणि शाहरुखला. सो मी आत्ताच म्हणजे 23 सप्टेंबर आज श्रीनिवास पोकळेला मिळाला नॅशनल. सो ते बघितल्यावर मला ते रिकॉल झालं की अरे फार छान. आणि मला तो फार आवडता एक ऍक्टर माझा. म्हणजे श्रीनिवास पोकळे बरोबर मी सेल्फी काढला, मला आठवते जेव्हा पहिला आलेला तेव्हा. खूप गोंडस काम. हो, मस्त काम केलं त्यांनी. सो तू म्हणालास की भारतातनं जवळपास 500, तू कमीच म्हणालास, म्हणजे 500 शॉर्टलिस्ट झाले असतील. ऑडिशन त्यांनी आधी इनिशियली खूप बऱ्याच मुलांची घेतली असेल. हो, ते लोकल लेवलवर झाले असतील. आणि तू हे म्हणालास की बऱ्याच मुलांना त्यांनी मध्ये हळूहळू शॉर्टलिस्ट करत 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 ते तुझ्यापर्यंत आलं. तर मला या गोष्टीचं कुतूहल आहे की नेमकं हे प्रोसेस काय असते, म्हणजे प्रत्येक लेवलला किंवा वेगळं असतं स्क्रीन टेस्ट किंवा ऑडिशनला ते काय टास्क असतं नेमकं? आता सुरुवातीला जे होते आम्ही एक 10-12 जण जेव्हा राहिलेलो, तर तेव्हा आम्हाला ते घेऊन गेले होते. नितेश तिवारी जे डिरेक्टर आहेत, सो ते आम्हाला घेऊन गेले होते धारावीमध्ये ऍक्च्युअल. आणि त्यांनी तेव्हा त्यांचं ते एकच बघत होते की कुठला म्हणजे मुलं काय काय ऑब्झर्व करतायत. सो आम्ही धारावीमध्ये काय काय गोष्टी ऑब्झर्व करतो एवढंच ते बघत होते. आणि त्यांनी प्रत्येकाला विचारलं की तू कोणी काय पाहिलं, कोणी काय पाहिलं. तर त्यांनी तसं मला विचारलं की तू काय ऑब्झर्व केलं असं, कोण कोण काय काय सांगत होतं की ते असं बोलतात, त्यांचं हे तसं आहे ते तसं वगैरे. तर माझं एक वियर्ड ऑब्झर्वेशन माझं होतं की ते पाय घासत चालतात, जी मुलं आहेत तिथली. तर त्यांची पद्धत आहे की ते असे नीट पाय उचलून न चालता ते पाय घासत चालतात, चप्पल घासत चालतात, असं मी ऑब्झर्व केलं होतं. आणि त्यांना काय माहित नाही, त्यांना समहाव ते ऑब्झर्वेशन फार आवडले नितेश सरांना. आणि सो तो पण एक त्यामध्ये कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर होता, त्यांना ते ऑब्झर्वेशन आवडलेलं, जे मी नंतर फिल्ममध्ये इम्प्लिमेंट करण्याचा पण प्रयत्न केला पुढे. कारण ते मॅनरिझम त्यांचे कॅच करून ते इम्प्लिमेंट करणं. सो हे एक झालं होतं. दुसरं म्हणजे प्रोसेसचा हा एक पार्ट होता. अजून एक असं होतं की ते शेवटच्या आम्ही जेव्हा दोघं उरलो होतो, तर तेव्हा बमन सरांनी आमची ऑडिशन घेतली, जसं मगाशी म्हणलो. सो तेव्हा असं झालं होतं की आधी त्याची झाली आणि मग माझी झाली. मी बाहेर थांबलेलो आणि मी एवढंच ऐकलं की आतमध्ये काहीतरी मला ओरडल्याचा आवाज आला बमन सरांचा. आणि तो काहीच म्हणजे फक्त त्यांचा आवाज आला आणि दुसऱ्या मिनिटाला तो बाहेर आलेला. मला काही कळालं नाही की आत नक्की झालंय काय. असं म्हणलं ठीक आहे, माझ्याकडे स्क्रिप्ट होतं, मी ते 4 पानांचं होतं, ते मी माझं पाठ झालं होतं. जो पहिल्याच मीटिंगचा आमचा सीन आहे की ते विचारतात की तू चाय लेगा, बिस्कुट क्या लेगा, अरे ये तो चाय लेगा. तो जो सीन होता तो चालला होता की ते समोर मी आकडमध्ये बसलोय त्यांच्या आणि ते ह्यूज आहेत आणि त्यांच्या समोर बसायचं आकडमध्ये वगैरे. सो तो सीन होता तो ऑडिशनला. तर मी आतमध्ये गेलो माझं ह्याला ऑडिशनला. सुरू झाला, मी बोलत होतो, म्हणजे आमचे लाईन्स होत्या त्या बोलत होतो आणि 4थ्या पानावरच्या लाईन्स संपल्या आणि स्टील त्यांनी कंटिन्यू केलं. आणि ते कंटिन्यू करताना त्यांनी आवाज वाढवला आणि माझ्या लाईन संपलेल्या, पण मी ते इम्प्रोव्हाइज केलं आणि मी त्यांच्यावरचा आवाज लावला. मग त्यांनी अजून वाढवला, मी अजून वाढवला. सो आम्ही एक एक पट्टी वाढवत वाढवत ते आवाज एकदम वाढवत गेलो आणि शेवटी ओरडलो काहीतरी, म्हणजे जसं ते ओरडले तसं मी पण काहीतरी रिॲक्ट झालो, ओरडलो आणि म्हटलं की ये डन आहे.
असं म्हणून ते निघून गेले बाहेर. अच्छा. सो त्यांना मे बी ते टेस्ट ते करायचं होतं की exact इम्प्रोव्हाइज करता येते improvise का करता. किंवा काय. तर मला बरोबर. तिथे नाटकाचा खूप Spontaneity. फायदा झाला. कारण नाटकात आपल्याला सवय असते इम्प्रोव्हाइज करायची, अचानक काही झालं तर. बरोबर, बरोबर. आणि पट्टी आपण मॅच करतो कायम नाटकामध्ये. समोर जसा बोलतोय त्या पट्टीत हं, आपण हं, हं. बोलतो. तर ह्या 2 गोष्टींचा तिथे मला फार फायदा झाला तेव्हा. अच्छा. कमाल. ते खरंच एवढ्या सगळ्या याच्यामध्ये शॉर्टलिस्ट होणं आणि काम डायरेक्टली तो तेव्हा माहिती होतं का अमिताभ बच्चन असणार आहेत हो, म्हणून? हो. ऑब्व्हियसली कारण भूतनाथ रिटर्न्स. हो. तर मग पहिला दिवस कसा होता शूटिंगचा त्यांच्याबरोबर? पहिला फार मज्जा झाली तेव्हा. का सो वर्कशॉप वगैरे झालं होतं आधी त्यांच्याबरोबर काही? नाही, काहीच नाही. आम्ही डायरेक्ट काहीच नव्हतं. सेटवरच डायरेक्ट भेटलो सीन. होतो. हो. ओके. पहिल्या दिवशी आम्ही सेटवर मी गेलो तेव्हा मी ब्रेकफास्ट करत होतो आणि नितेश तिवारी आले. नितेश सर म्हणले, की "बच्चन सर आलेत आता, सो आपण हं, त्यांना भेटूयात तुझा ब्रेकफास्ट आल्यावर." हं, म्हटलं, "चालेल." हं, आणि मी थांबलो आणि हे ते बोलून गेले आणि मी पाहिलं, की लेफ्ट साइडला असा कॉरिडॉर होता आणि बच्चन सर असे टकाटक चालत गेले त्याच्यावरनं हं. आणि एकटेच गेले. सो मी ऐकलेलं, की त्यांच्यावर टीम असते आणि ते लोकं असतात, हां, सगळं हां. बॉडीगार्ड सगळे मॅनेजमेंट काय-काय. वगैरे. बरोबर. पण ते एकटेच जाताना दिसले मला आणि मला काही कळालं नाही. आणि मी ते बघितलं. मी परत ब्रेकफास्ट करतो. नितेश सरांना म्हटलं, की "चल जाऊया त्यांच्या व्हॅनिटीमध्ये." हं. म्हटलं, की "नाही, आता इकडे गेले सर." म्हटले, "अरे नाही, ते त्यांचे बॉडी डबल आहेत. बच्चन सर आत आहेत." अच्छा. सो मला तेच सर वाटलेले. हं. कारण तेव्हा काहीतरी वॉकिंग शॉट्स वगैरे होते, त्यांचे पायाचा वगैरे हां. शॉट्स होता. सो मग त्यासाठी ते बॉडी डबल जे होते ते करत होते. हं, हं. सो मी व्हॅनिटीमध्ये गेलो. तर आत गेल्यावर मी पाहिलं बच्चन सर बसले होते त्यांच्या व्हॅनिटीमध्ये आणि पुस्तक वाचत होते काहीतरी. हं. सो मी गेलो त्यांच्या पाया पडलो. तर त्यांनी मला उचललं, की "अरे नहीं, हम तो अभी दोस्त है, यहाँ पे बैठो." असं म्हणून त्यांनी बाजूला बसवलं. हां. सो तसं पहिल्या त्याच्यात त्यांनी इतकं फ्रेंडली केलं कम्फर्टेबल ना, केलं पूर्ण. की त्याचं अच्छा. कधी त्याचं प्रेशर नाही तयार झालं ते. ओके. आता तू नाटकामध्ये काम केलं होतंस याआधी. सिनेमात पण काम केलं होतंस. चांगल्या-चांगल्या कलाकारांना ऑब्झर्व्ह केलं होतंस. आणि ऑब्व्हियसली आता अमिताभ बच्चन यांच्यावर महानायक आहेत ते. त्यांच्या अभिनयाबद्दल कित्येक वर्ष लोकं त्यांना पाहत आलेत, अनुभवत आलेत. हं. तर तुला त्यांना बघून काय वाटलं? म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण अशी एखादी गोष्ट जी तुला भावली, की त्यांची पद्धत काम करण्याची, अभिनयाची पद्धत, की त्यांना ते लाइक अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांना अमिताभ बच्चन महानायक बनवते? खूप आहे त्यांच्या म्हणजे खरं तर आपण एक अख्खा दिवस त्यांना ऑब्झर्व्ह केलं तरी खूप गोष्टी मिळतील अच्छा. आपल्याला अशा. त्यांच्या बऱ्याच आहेत. त्यांची एक सगळ्यात महत्त्वाची आहे, की त्यांना स्क्रिप्ट जे आहे ते देवनागरीमध्ये लागतं. ओके. कारण आता बरेच जण ते म्हणजे रोमन लिपीमध्ये हो. हिंदी लिहून देतात. हं. तर ते त्यांना चालत नाही. त्यांना ते देवनागरीमध्ये लागतं आणि ते त्याच्यात नुक्ता वगैरे नसेल तर ते स्वतः नुक्ता ॲड करतात. ओके. कारण त्यांना तो लक्षात राहतं ते आणि त्यांना त्यांचं डिक्शन सगळं त्याच्यावर अवलंबून असतं, की ते कसं लिहिलंय. हं. जिथे मोठा डायलॉग आहे, मोठ्या टाईम कन्झ्युमिंग काहीतरी आहे, तिथे स्वतः हाताने लिहितात तो मोनोलॉग. ओके. सो आणि ही आम्हालाही नाटकाच्या वेळेला सवय होती, की हाताने लिहून ते करायची आणि हं. त्याच्या मागचं काय म्हणू सायन्स आम्हाला नंतर कळालं, की आपण हाताने जेव्हा लिहितो तेव्हा ते काइंड ऑफ आपण फिजिकली काहीतरी कष्ट घेतलेले असल्यामुळे त्याच्यावर हं. ते जास्त पटकन किंवा जास्त इझिली लक्षात राहतं. येस. व्हेअरएज तुम्ही टाइप करणार बोटांनी तर ते ते त्याला काही लक्षात हे राहत नाही. नाही. बरोबर. सो ते त्यांना देवनागरीमध्ये लागतं. ते हं. स्वतः त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहितात आणि करतात. हे एक आणि दुसरं एक त्यांचं एक एक मला कशी गंमत आठवते, की आम्ही मी, संजय मिश्रा सर आणि बच्चन सर असा एक सीन होता. हं. आणि त्याच्यामध्ये माझा एक थोडासा मोठा डायलॉग होता. एक 5-6 वाक्यांचा होता आणि रिहर्सलला तो व्यवस्थित झालेला. हं. टेकच्या वेळेला काय झालं माहीत नाही, मी ब्लँक झालो आणि तो रिटेक झाला अच्छा. आणि असे 3 का 4 रिटेक झाले हं. आणि मी 5व्या रिटेकला मला फारच ते असं घाबरलो मी आणि लागलो रडायला, हं. की आपल्यामुळे दोघांना थांबावं रिटेक. लागतंय हो, आणि हो. रिटेक होतायत. बरोबर. कारण त्यांचं काम ते व्यवस्थित करत होते हो, आणि हो. माझ्यामुळे अगदी. परत करावं लागत होतं. हं. तर मी फार म्हणजे फारच असा गेलेलो मी. सो मला पुनर्वसू नाईक म्हणून आमचे असोसिएट डायरेक्टर होते हं, त्या हं, सिनेमाचे. हं. सो ते मला असे थोडं तो दादा मला असं होतं, मला थोडं बाहेर घेऊन गेला. आम्ही फिरलो वगैरे थोडे, हां. क्रिकेट वगैरे खेळलो, थोडं चिल झालो. मग परत आतमध्ये आलो आणि बच्चन सर म्हणले, की "करूयात शूट, फक्त एक रिहर्सल करूयात." म्हटलं, "चालेल." तर सर बाजूला बसलेले, मी वाचत होतो. आम्ही हं. म्हणजे स्क्रिप्ट वाचतच रिहर्सल करत होतो. तर ते वाचता-वाचता ते मध्ये-मध्ये मला असे ते त्यांना खायची सवय ड्रायफ्रुट्स ते हं. खात असतात. अच्छा. सो ते मी वाचत असताना ते मध्ये-मध्ये माझ्याकडे असं एक-एक पास करतोय ड्रायफ्रूट. मी पण काय काजू-बिजू खात मी ते वाचत होतो. सो आम्ही एकदा वाचलं ते, ठेवून दिलं स्क्रिप्ट. त्याच्या पुढचं इमिजिएट ओके झालं. टेक. ओके. तर त्याच्यात आम्ही जेव्हा प्रमोशन्स करत होतो हं. सिनेमाचं, हं. तेव्हा बच्चन सरांनी काइंड ऑफ त्याचं एक सांगितलं. कारण मी हा किस्सा कुठेतरी प्रेसमध्ये सांगितल्यावर त्यांनी मला त्याच्या मागचं लॉजिक सांगितलं. हां.
ते म्हणले की लहान मुलं जी असतात काय 16 वर्षापर्यंत साधारण 14 ते 16 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, तर त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन हे खाताना असतं किंवा खाण्यावरती असतं. ओके. जेव्हा ते खातात, तेव्हा अच्छा. त्यांना सगळ्यात एकाग्रता त्यांची असते. कारण लहान असतो, आपल्याला ऑब्व्हियसली. खाणं महत्त्वाचं हो, असतं हो. आयुष्यात. सो ते त्यामुळे जेव्हा मी वाचत होतो, तेव्हा त्यांनी ते पास करत राहिले आणि माझं नॅचरलीच कॉन्सन्ट्रेशन झालं मी जे वाचतोय त्याच्यात हं. आणि इमिजिएट पुढचा टेक ओके झाला. तर हे ते इतकं नकळत त्यांनी काहीतरी केलेलं मला बरोबर. काही कळालं नव्हतं. मला तेव्हा असं रिअलाइज यार फारच म्हणजे खूपच मोठे आहेत ते. हो. त्यांचा अनुभवच त्या गोष्टी आहेत. हो. पण दुसरी गोष्ट म्हणजे मी असं ऐकलं की त्यांना ते खूप आधी जसं म्हणालास की प्रॅक्टिस करतात, रिहर्सल करतात आणि मग टेक देतात. हं. सो त्यांना इम्प्रोव्हायझेशन केलेलं आवडत नाही किंवा ते असं लाइक शेवटचं जर एखादं वाक्य असेल किंवा शब्द असेल तर त्यांचा क्यू आहे हं. आणि तो जर चेंज केला तर त्यांना अरे ये आपने चेंज क्यों किया? असं काही झालं का तेव्हा? का तू ओपन होतास इम्प्रोव्हायझेशन वगैरे करायचं असतं त्यांच्याबरोबर? हो, आम्ही ऑन करायचो स्पॉट? इम्प्रोव्हायझेशन. पण येस हे असं मी पण ऐकलं होतं, की त्यांना प्रिसाईज जे हां, लिहिलंय तेवढंच एक्झॅक्टली. हो, लागतं असं. कळतं. पण आमच्या सेटवर असं कधी झालं नाही, कारण आम्ही इम्प्रोव्हाईज करायचो बऱ्याच वेळा हं. आणि ते पण करायचे म्हणजे त्यांनाही ते आवडायचं. सो ते पण करायचे. त्यामुळे तसा अनुभव मला तरी नाही आला. तर आत्ता एक तुझा आवडता ॲक्टर कोण आहे सध्या? म्हणजे ऑल टाईम? माझा इरफान खान, नवाजुद्दीन नसीर सर. अच्छा. काय तुला काय भावतं त्यांच्या अभिनयातलं? म्हणजे अशी सटल आहेत, नॅचरल आहेत का? फोर्स्ड नाहीये म्हणजे ते ना ते जे असतं ना, की द ग्रेटेस्ट ॲक्टर इज वन हू डझंट ॲक्ट. हं. तशी लोकं आहेत ती, की ते ॲक्टिंग करतच नाहीत. ते जे काही पात्र आहे ते जगतात बनतात ते. ना हां, म्हणजे ते सो तुम्हाला त्याची जर तुम्ही ते झाला तर तुम्हाला ते ॲक्ट करायची गरज नाही ना, प्रिटेंड करायची गरज नाही. हं. ते होतात ते पात्र. सो ते फारच अवघड आहे अचीव्ह करणं, ते जे त्या लोकांनी केलंय. तर ते फार आवडतं मला म्हणजे म्हणून मला ते लोकं आवडतात, की ते प्रिटेंड नाही करत, की मला आता दुःख झालंय मग मी असं प्रिटेंड करणार. करतो. ओके. त्यांच्याकडे त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं आपलं, की खरंच काहीतरी त्यांना आतमध्ये हललंय काहीतरी असं दिसतं त्यांच्या हं, डोळ्यांमध्ये. हं. सो ते फारच अवघड आहे अचीव्ह करणं. त्यामुळे मला ते फार आवडतात हे तिघं जण पण. पण तुला काय वाटतं, की त्यांची पद्धत काय असावी म्हणजे काम करण्याची? आता तू जे करतोयस किंवा नाटकात वगैरे काम केल्यानंतर, हं, हं. तर ऑब्व्हियसली आता वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत अभिनयाच्या. हो. तर ते अचीव्ह करण्यासाठी काय असू शकतं म्हणजे प्रोसेस काय असू शकते? त्यांची ना आम्ही किल्लाचं वर्कशॉप आम्ही केलं होतं. म्हणजे आता मला हे माझा अंदाज आहे, की अशी असावी. हं. किल्लाचं वर्कशॉप आम्ही जेव्हा केलं होतं, सारंग साठेंनी आमचं वर्कशॉप घेतलेलं. अच्छा. तर त्यांनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट तेव्हा सांगितली, ती मी अजून पण पाळतो, हं. की पाळतोपेक्षा ती लक्षात ठेवली फार मी, की स्टेजवरती यू कॅन चीट. कारण तुम्ही हं. लांब आहात प्रेक्षकांपासून. हं. सिनेमामध्ये एक मजा अशी आहे, की कॅमेरा जो आहे, तो कॅमेरा तुमच्यापेक्षा तुमचं मन टिपतो. हं. असं त्यांनी एक आम्हाला वाक्य सांगितलेलं. ओके. कारण कॅमेरा हा डायरेक्टली तुमचे डोळे कॅच करतो आणि तुमच्या डोळ्यांमध्ये नेहमी खरं दिसतं, की तुम्हाला आतमध्ये जे वाटतंय, ते हं. तुमच्या डोळ्यांमध्ये तसंच दिसत असतं. सो यू कॅनॉट चीट ऑन कॅमेरा. तुम्हाला आत जे वाटतंय ते तुमच्या डोळ्यांमध्ये तसंच्या तसं दिसणार आहे. सो तुम्हाला जोपर्यंत तुमच्या आत तयार होत नाहीत, जे काही इमोशन आहे ते, हं. तोपर्यंत ते तितकं खरं होणारच नाहीये. सो मला ह्या हे सगळे म्हणजे हे फक्त आता मी 3 नावं सांगितली. असे खूप ॲक्टर्स आहेत, की जे हे हो. मॅजिक करतात. मराठीमध्ये असे खूप ॲक्टर्स आहेत. हं. सो मला त्यांच्यामध्ये तेच कॉमन वाटतं, की ते कोणी प्रिटेंड करत नाही. ते त्यांच्या आतमध्ये तो बदल करतात. म्हणजे एक्सटिरियर बदलण्यापेक्षा ते काहीतरी इंटर्नल चेंज करतात आणि तो इतका हे असतो, काहीतरी सत्व जे असतं आपलं, ते हं. सत्वच ते बदलतात काहीतरी आणि त्यामुळे ते त्यांच्या डोळ्यांमध्ये लगेच कळून येतं, की हे बदललंय म्हणजे माणूसच वेगळा आहे माणूस ऑल वेगळा आहे. टुगेदर बरोबर. आणि ते वर्क होतं कारण कॅमेरा तेवढीच गोष्ट पकडतो. तू आत्ता जे म्हणालास, की मराठी अभिनेते पण बरेच आहेत तसे. मला दिलीप प्रभावळकर सरांबद्दल वाटतं, की ते नेहमी त्यांच्या वेगळ्या प्रत्येक नवीन कॅरेक्टर, नवीन पात्र असं वाटतं, की हा हा माणूस नाहीच आहे, वेगळाच आहे तो. हो, आणि ते पूर्ण जगतात ते कॅरेक्टर. हो, त्यांचे सगळेच आतापर्यंतचे सगळे. इव्हन दशावतार पण आता हो, त्यांनी किती वेगळी कॅरेक्टर्स केलेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळा माणूस वाटतो. हो. ही खरंच कमाल गोष्ट आहे आणि तू जे म्हणालास, की अचीव्ह करणं खूप सोपं खूप नाहीये ते अवघड आहे ते. कलाकाराला. खूप अवघड आहे. कारण ते पण ते आपण एक्स्टर्नली कितीही बदलू, मी वेगळे कपडे घालीन, कॉस्ट्यूम घालीन, हं, हं. एक्सेसरीज बदलीन, बॉडीमध्ये काहीतरी बदल करीन. हं, एक्सप्रेशन्स मी मॅनरिझम वेगळं पकडीन एक वेळ. हं. एक्सप्रेशन्स पण बदलीन. पण ते इंटरनली काम करणारे खूप कमी जण असतात, की जे आतून काहीतरी चेंज करतात एक्सटर्नली करण्यापेक्षा. हां, सो बरोबर. ते करतात हे लोकं बाबा. फारच मजा आहे. तुझा जन्म पुण्याचाच राईट? हो, हो. तर तू लहानपणापासून पुण्यात लाइक मेन याच्यामध्ये पेठेत वाढलास. हो. लहानपणापासून पुणे बघितलंस तू. तर काय वाटतं कसं बदललंय शहर? लोकं?
बदल काय आहे बाबा, बदललं तर आहे बऱ्यापैकी असं वाटतं. मेट्रो आली पुण्यात आणि काय. सिस्टीम बोंबलली असं म्हणजे कोथरूड खास करून विशेष. हा हा तर बदललंय म्हणजे काय नेमकं कसं बदललंय तुला काय वाटतं? आधीचं पुणे कसं होतं लहानपणी तू पाहिलेलं? आधीचं ना मला समहाव जास्त असं कोझी वाटायचं. हम्म, आधीचं पुणे जे होतं ते असं वेलकमिंग होतं अजून आणि कोझी होतं. हम्म, आत्ताचं थोडंसं रश झालंय पुण्यात अच्छा. आणि त्याचा तो वेलकमिंग जो एक सेन्स होता तो थोडा कमी झालाय. आणि ते थोडं थोडं मुंबईकडे बोलतो आल्यासारखं आपण वाटतंय. मुंबईकडे. पण पुण्याची मुंबई नाही होणार फॉर शुअर कधीच. हा. कारण पुणेकरच बदलू नाही शकत म्हणजे. तर ते पुणेकर जसे तसे ते एक चांगले आहे. हा. बाकी खरं तर तसं काही खूप बदल नाही आले. जे माझे आवडीची खायची प्यायची ठिकाणं आहेत ती अजून तशीच आहेत. पुण्याचा तो एक स्थायी भाव आहे की ते आम्ही नाहीच बदलणार, आम्हाला असंच राहायचंय. तसे बरोबर. ते अजून गोष्टी आहेत, ते एक चांगलं Yes. आहे. गर्दी वाढली, गर्दी बरीच हम्म. वाढलेली आहे पुण्यात आधीपेक्षा नक्कीच. आणि रस्त्यांची वाट लागली आहे, हे एक मला फारच जाणवतं. हा. कंप्लीट वाट लागली रस्त्यांची आधीपेक्षा. हम्म. तू ते म्हणालास की पुण्याची मुंबई कधी होऊ शकत नाही हम्म. कारण मुंबई मुळात खूपच वेगळी आहे. हो. आणि मला माझं असं पर्सनल वैयक्तिक मत आहे की जेव्हा जेव्हा मी मुंबईत जातो ना की मला वाटतं की मुंबईत खूप असं लोक कमर्शियली विचार करतात हो प्रत्येक हो. गोष्टीला. पुण्यात तसं नाहीये. नाही. आणि मुंबईत तू काही खायला जरी गेलास तरी प्रत्येक वेळा असं म्हणजे पैशाचं असतं किंवा क्वालिटी पण मला तरी असं वाटतं जेवायला ऑप्शन भरपूर आहेत. हम्म. फूडचे मुंबईत ऑप्शन खूप आहेत. हो. पण पुण्यात जी क्वालिटी असते ती नाही मिळत. नाही, मलाही तेच वाटतं. मुंबईची सर्व्हिस खूप उत्तम आहे. हम्म. सर्व्हिस इंडस्ट्री चांगली आहे. पण पुण्यामध्ये ते ऑथेंटिकनेस हम्म. जास्त आहे असं मला वाटतं. बरोबर. जास्त चांगलं फूड पुण्यात मिळतं असं 100% वाटतं मला. येस. नाट्यसृष्टी आता तू जे आत्ता तुझं पण मध्ये शोध चालू होते हम्म. आणि तू जेव्हा नाटक बघायला जातो पुण्यात, तर नाटकात म्हणजे प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा व्यावसायिक रंगभूमी कशी बदलली किंवा तू हल्ली जे नाटकं बघतोस, तुला काय वाटतं की रंगभूमीवर सध्या काय काय चांगल्या गोष्टी चालू आहेत प्रोग्रेसिव्ह? मी ना आत्ता ह्या वर्षीचे नाही पाहिले. मी 1-2 वर्षांपूर्वीचे स्पर्धांची नाटकं किंवा हे पाहिलेली. आता खरं तर हा पॉडकास्ट बघितल्यावर मला शिव्या घालतील कारण मी स्वतः पुरुषोत्तम फिरोद्या केलं नाहीये. आणि त्याच्यावर मी बोललो तर शिव्या घालतील, पण ठीक आहे. हम्म. मी तेव्हाची बघितली नक्की होती. तर मला एक बदल म्हणजे माहीत नाही मला बदल म्हणायचा का काय, पण मला ते कोविडमध्ये जो एक मोमेंटम ब्रेक झाला सगळ्या स्पर्धांचा आणि त्या हम्म. प्रोसेसेसचा. हम्म. आणि त्याने एक वेगळं ते मोमेंटमच थांबलं, की जिथे आपला सीनियर जो आहे तो पुढच्या लोकांना हँडओव्हर करतोय गोष्टी आणि मग ते कंटिन्यू करतायत. बरोबर. आणि त्यांना ग्रूम पण करावं लागतं हो. सीनियरला. मग ते काहीतरी त्यांचा होतं. थिंक टँक तयार करून त्याच्याप्रमाणे ते काहीतरी करतील. तर ती सगळी प्रोसेस ब्रेक झाली, मोमेंटम गेला आणि मग परत तो रिवाईव्ह करायला लागला कोविड नंतर आणि तो झाला परत. हम्म. तर काय माहीत नाही मला ना समहाऊ बदल म्हणजे असाच एक वाटतो कॉलेजेसमधला. मी मी पूर्ण चुकीचाही असू शकतो, पण असा मला जाणवलेला बदल आहे हा, हम्म. की ना समहाऊ तो एक रिबेल जो एक होता ना, तो रिबेलनेस थोडासा मला कमी वाटतो कमी आधीपेक्षा. वाटतं. अच्छा. की आधी आपल्या स्टेटमेंटसाठी, मतांसाठी भांडणारी मला वाटतं पोरं होती, अच्छा. की जी मला हे स्टेटमेंट करायचं आणि मी हे करणार आहे. हम्म. आणि जरी असं असलं की हे नियमात बसत नाहीये, पलीकडे जातंय, अलीकडे जातंय, हम्म. तर अशी लोकं आहेत की मग ही नको स्पर्धा करायला, आपण दुसरी करूयात. अच्छा. पण मी माझं स्टँड नाही बदलणार आहे हम्म. किंवा मला हे असं करायचंय. बरोबर. ऑर एल्स ते त्या आयोजकांना, परीक्षकांना हे कन्व्हिन्स करू शकायचे की नाही आम्ही जो स्टँड घेतोय तो बरोबर आहे. बरोबर. हम्म. नियमात 1-2 वर-खाली जरी झालं तरी तो स्टँड बरोबर आहे. बरोबर. तर हे जाऊन बोलणं, आपला स्टँड घेणं, तर हे मला आधी जास्त समाव होतं असं वाटतं. आत्ता करंडक मिळवणं एवढंच गोल जास्त वाटतं. मग त्यासाठी ते ज्या ज्या प्रकारे त्या प्रत्येक स्पर्धेचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉलो त्याच्यात करायचा. बसवून करणं. करणं. बरोबर. सो हे असंच होतं असं म्हणणं नाही माझं, पण ह्याचं प्रमाण वाढलंय असं मला थोडंसं वाटतं. हम्म. कारण आधी आधी जी मारामारी व्हायची नाटकांची, हम्म. कारण आधीची मला नाटकं आठवतात कॉलेजेसची, तर अवघड होतं रिझल्ट लावणं. अशा तोडीची नाटकं दणादण एकमेकांसमोर क्लॅश व्हायची. हम्म. हम्म. जोरदार चीअरिंग चालायचं आणि ते युद्ध पातळीवर गोष्टी चालायच्या सगळ्या. तर ते थोडंसं मेलोड्रामा झाल्यासारखं वाटतं आता. अच्छा. आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं एक वाटलं. ओके. दुसरं म्हणजे आता सिनेमासाठी कास्टिंग वगैरे असेल किंवा ऑडिशन्स वगैरे असतील, तर पूर्वीसारखं नाटकातल्या मुलांना तशी संधी मिळते का? की त्याचं प्रमाण कमी झालंय किंवा कास्टिंगचे पॅरामीटर्स बदललेत का? की सोशल मीडिया बघून, फॉलोअर्स बघून वगैरे असं होतं का कास्टिंग? आत्ता फार काहीतरी ना ऑड एक कसं त्याचं एक तयार मिश्रणच बदललंय, ते काहीतरी वेगळं तयार झालं रसायन. पण त्याची जर्नी अशी झाली, की नाटकातून किंवा काय म्हणू बेसिकली स्किल सेट असणारी लोकं कास्ट करणं हे कोविडच्या आधीपर्यंत रेग्युलरली आणि रुटीन चालू होतं हं, व्यवस्थित. हं. कोविडमध्ये आपल्याला
इन्फ्लुएन्सर्स मिळाले आणि ते नवीन एक Digitally ब्रांचेस पूर्ण तयार झालं. झाले ते. हा, बरोबर. आणि ते सगळं वर आलं 2019 साली हो, त्याच्यानंतर. हो, हो. सो आणि ते वाढत गेलं. तर त्याच्यानंतर तो गेम सगळा चेंज झाला, की जिकडे इन्फ्लुएन्सर्स आले. हं. आता इथे 2 गोष्टी मोठ्या अशा चेंज झाल्या, की एकतर व्हर्चुअल नंबर आणि त्याच्यावरती म्हणजे आयबॉल्स आणि त्या सगळ्यावरती एक वेगळं एक काय म्हणतात त्याला, एक सेगमेंटच वेगळं सुरू सेगमेंट झालं ते. वेगळा. हो. आणि दुसरा बदल असा आला, की तेव्हा ज्या जसं-जसं अनलॉक 1, अनलॉक 2 वगैरे सुरू झालं, हं. तर कास्टिंग एजन्सीज ज्या होत्या, तर त्या आधी जे वॉक इन सगळ्या हे व्हायचे, वॉक इन ऑडिशन्स व्हायच्या. ऑडिशन्स वगैरे. सो त्या कंप्लीट बंद झाल्या आणि त्या मला व्हिडिओवर म्हणजे WhatsApp करा, हो, टेस्ट, हो. सेल्फ टेस्ट वगैरे हे सुरू झालं. सो हे 2 खूप महत्त्वाचे बदल घडले त्या काळामध्ये. त्याच्यामुळे झालं असं, की जी गरज होती, की मुंबईला जाऊन राहायचं आणि स्ट्रगल करायचं, ती गरजच संपली. हं, कारण आत्ता सुद्धा मी मुंबईमध्ये 2 वर्ष राहिलो, मुंबई सोडली, परत पुण्यात आलो. हं. मला काही म्हणजे वेगळा फरक जाणवला नाही. ओके, मुंबईमध्ये ज्या रेटनी जनरेट होत होतं, त्याच रेटनी मला पुण्यात नाही होतंय. ओके. कारण मुंबईमध्ये आता ही गरजच उरली नाही, की मी जाऊन त्या ऑफिसवर जाऊन कोणाशी बोलणं हां. किंवा जाऊन त्यांना माझं कला दाखवणं. कारण आता सगळं ते ऑनलाईनच मागून घेतात. त्यांना हं. पण तो चांगला बेटर वे आउट मिळाला. कारण ऑफिस रेंट करा, तिथे गर्दी, तिथे सगळं स्टाफ ठेवा आणि मग लोकांना एंटरटेन करा. ह्यापेक्षा त्यांच्यासाठी हे सोयीस्कर आहे. बरोबर. तर हा एक बदल झाला आणि त्या सेम सेम टाईम हा जो नंबर गेम जो एक सुरू झाला होता, इन्फ्लुएन्सर्सचा. हां. तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी ठरलं समहाऊ, हं, की इकडं त्यांना हवेत काय, ह्यांना नंबर्स हवेत. सो हं. स्किल सेट एक वेळ कॉम्प्रोमाईज झाला तरी चालेल, पण नंबर्स नंबर्स आत्ता हवेत. महत्वाचे आहेत. बरोबर. तर म्हणून मग हे प्रमाण तू म्हणतोस तसं बरोबर आहे, की आत्तामध्ये हे प्रमाण वाढलेलं, की सोशल नंबरवर बेस्ड कास्टिंग होणं हं. आणि हे झालेलं आहे. म्हणजे हे फ्रिक्वेंटली म्हणजे हे हो, मध्ये मला असं वाटतं, की वर्ष दीड वर्ष तर तेच कास्टिंग होत होतं. हो. कारण एका सीरीजमध्ये शॉर्टलिस्ट झालेलो होतो मी हं, आणि चांगल्या ओ-टी-टीची, चांगल्या मेकर्सची ती सीरीज होती. हं, त्याच्यामध्ये शॉर्टलिस्टिंग झालेलं असताना शेवटचे 2 आम्ही होतो आणि तेव्हा डिरेक्शन टीमनी मला सांगितलं, की आम्हाला म्हणजे डिरेक्टरला आणि सगळ्यांना परफॉर्मन्स तुझा आवडलाय आणि काम तुझ्याबरोबर करायचं आहे आम्हाला सगळ्यांना. हं. पण प्रोडक्शनचा कॉल आहे, की ते दुसऱ्या ॲक्टर बरोबर जाऊयात कारण त्याचं फॉलोइंग जास्त आहे. सो अच्छा. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मला काही हरकत नाही. तेव्हा मी ठरवलं, की ज्या लोकांना फॉलोइंगवर बेस्ड कास्टिंग करायचंय किंवा ज्या लोकांना फॉलोइंगवर बेस्ड लोकांबरोबर काम करायचं अशांशी मलाच काम करण्यात मग इंटरेस्ट नाही, की हं, हं. तर तुम्ही एनिवे स्किल सेट बघत नाही आहात, तर मी बरोबर. कशाला तिथे वेळ वाया घालवू? सो ह्याचं प्रमाण मध्ये वाढलेलं. पण आता आपल्याला हे खूप एव्हिडेंटली दिसतंय आपल्याला. आपल्या हो, समोर हो. आहे, की त्याच्यावर बेस्ड कास्टिंग हे वर्क होत नाही आणि ते झालंही नाही. हे आपल्याला खूप एव्हिडेंटली आत्ता हो, दिसलेलं आहे, हो, हो. की मोठे-मोठे सिनेमे हो. त्या ह्याच्यापायी पडलेत. वर्क झाले नाहीत. नाही. कारण ते सोलली एकाच गोष्टीवर डिपेंडंट होते, की ते ह्याच्यावरती फॅन फॉलोइंग ती. हां, म्हणजे त्या नंबरवर चालून जाईल. नंबरवरती. बरोबर. पण तसं झालं नाही. सो ते आता प्रॉमिनंटली जेव्हा कळून आलं मेकर्सला, तेव्हा हं. ते परत एकदा स्किल सेट असलेल्या लोकांकडेच वळलेले आहेत. कारण तुम्हाला ऑप्शन नाहीये त्याशिवाय. बरोबर. आणि माझं म्हणणं हे नाहीये, की त्या त्या म्हणजे सोशल नंबर्स वाढवून इन्फ्लुएन्सर्सने ॲक्टिंग करण्याच्या विरोधात मी अजिबातच नाहीये. हं. माझा विरोध ह्या गोष्टीला आहे, की तो स्किल सेट डेव्हलप करावा लागतो. बरोबर. आणि माझा खरं तर विरोध पण नाहीये, ती डिमांड आहे त्या गोष्टीची. हो. सो तुम्हाला म्हणजे माझ्या विरोधाने किंवा सपोर्ट करण्याने कोणालाच काहीच फरक नाही पडणार आहे. हो, पण हो. त्या आर्टची डिमांडच आहे, की तुम्ही त्या स्कूलिंगमधनं जावं, तुम्ही त्या गोष्टी शिकाव्यात. तुमचा क्राफ्ट तयार करावा बेसिकली. ही गरज आहे त्या आर्टची. तर हं. तुम्ही ते जो कुठला मनुष्य ते करू शकेल त्याला जमणारच आहे त्याच्यामध्ये काम करणं. मग तो इन्फ्लुएन्सर असला काय, नसला काय. असं मला वाटतं. पण अल्टिमेटली ते परत स्किल बेस्ड ह्याच्यावरती आलेलं आहे. बरोबर. पण फॉलोअर्सचं पण मग ऑडियन्स चुकते का? ऑडियन्सला सोपं झालंय का, की ते रीलवरती बघून अरे हा चांगला ॲक्टर आहे म्हणणं. त्यापेक्षा एखादा चांगला कलाकार त्याचा सिनेमा येतो तर ते ऑडियन्स बघायला जात नाही. बऱ्याच असं होतंय म्हणजे फुटफॉल हं, पण हं. कमी झालाय थिएटरचा. सो कारण मग असं होतं, की प्रोड्युसर्स ते बिझनेस करतात. त्यांना कोण हवं आहे तुझे म्हणालास नंबर्स जे हं. चांगलं आणतील ते. पण मग ऑडियन्स आपली पण चॉईस ॲज अ प्रेक्षक किंवा ॲज अ ऑडियन्स चीप झाली आहे का, की चांगल्या दर्जाचं काम आपण बघत नाही आहोत. ऑडियन्स प्रेक्षक का आपण प्रेक्षकांना नाही सांगू शकत काय बघायचं ते? मला उलट वाटतं, की ऑडियन्स हा प्रचंड हुशार झालेला आहे आधीपेक्षा हं. आणि ते फारच उत्तम झालेलं आहे. अच्छा. कारण अगेन कोविडमध्ये जेव्हा सगळ्या ग्लोबल कंटेंटला एक्सपोज झाल्यानंतरच तो हं, बदल प्रॉमिनंटली झाला. हं. आधीही होताच, पण तो तेव्हा थोडा ठळक झाला. तर मला उलटं वाटतं, की ऑडियन्स हा अत्यंत हुशार झाला आहे आता ओके. आणि म्हणजे त्याचं कारण काय वाटतं मला, जसं तू म्हटलास, की ऑडियन्स म्हणजे असं नाही होते, की ऑडियन्सला रीलवर एखादा आवडला म्हणून त्याला कास्ट करूयात. हं, पण ऑडियन्स जात नाही बघायला. त्याचं कारणच हे आहे, की जो ज्या
व्यक्तीचा ऍक्सेस माझ्या बोटावर आहे, हा. माझा मोबाईल उघडल्यावर मला दिसणार आहे, हम्म. त्याच्यासाठी मी जाऊन तिकीट काढणं, पैसे खर्च करणं हे आपल्या सायकोलॉजी मध्ये तयारच होत नाही. कारण बरोबर. जो मला मी मोबाईल काढल्यावरती जी व्यक्ती दिसू शकते, ज्याची कला मला फुकट इझिली अवेलेबल आहे आणि फुकट, हा, त्याचे काही मला बरोबर. पैसे नाही भरावे लागत आहे. बरोबर. तर त्याच्या कलेसाठी मी जाऊन पैसे पैसे भरीन का, कमवावे. हा एक बरोबर. प्रश्न आहे. हा. हे मला एक हो. महत्वाचा फॅक्टर वाटतो ते न बरोबर, चालण्यामागचा. बरोबर. आणि दुसरा असंही वाटतो की तुम्ही आपलं ना एखाद्या माणसाला आपण बघण्याची आपली एक कपॅसिटी तयार होते. हम्म. जर मी 30 सेकंद 1 मिनिटं 30 सेकंद 1 मिनिटं ह्याच्यामध्ये लोकांना दिसतो, हम्म. तर अचानकपणे मी त्यांना जर 2.5 तास दिसणार असेल, हम्म. तर मीच ती कपॅसिटी त्यांची तयार होऊन दिली नाहीये बरोबर. की त्यांनी माझ्याकडे 2.5 तास बघावं. त्यांना Yes. मी सवय अशी झाली की ते मला अर्धा मिनिटं मिनिटं. 1 मिनिटं एवढंच बघू शकतात. हो. कारण त्या अर्धा 1 मिनिटं बघू शकतात, ते स्वाईप करून दुसऱ्या कोणाला तरी बघणार आहेत. एक्झॅक्टली. पण जेव्हा मी 2.5 तास बसून त्याला एखाद्या त्या स्टारला बघायचंय, काय ते हम्म. इन्फ्लुएन्सरला बघायचंय, पण माझ्या मनाचीच तयारी नाही की ह्याला 1-1.5 मिनिटाच्या वर कसं? बघणं, तर हो. मग ते अवघड होऊन बसतं. हो. असं मला वाटतं. हे बरोबरच असलं असं माझं म्हणणं नाही, नाही, आहे, पण बरोबर मला आहे, हे अगदी बरोबर. वाटतात ह्या हा. गोष्टी. Yes. दुसरं प्रेक्षकांचा मुद्दा असा प्रेक्षक अत्यंत हुशार आहेत असं मी म्हणतो, कारण त्याचं कारण आत्ता मी जे म्हणलो तेच की लोक लोक एक तर ही जी तक्रार आहे की मराठी सिनेमाला प्रेक्षक येत नाहीत, ही प्रचंड चुकीची आणि काय म्हणतात त्याला, खोटी तक्रार आहे. म्हणजे ह्याच्यात हम्म. काही अर्थ नाहीये. अच्छा. त्याचं कारण असं की आत्ता जवळजवळ 8 ते 12 मराठी व्यावसायिक नाटक आत्ता चालू आहेत हो. आणि जी हाऊसफुल चालली आहेत. हो. दुबईमध्ये म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये हाऊसफुल चालू आहेत, हो. भारतात म्हणजे महाराष्ट्रात तर चालूच आहेत. सो त्याची तिकीट जी आहेत ती 700 ते 1200 रुपयापर्यंत आहेत. हो. फोक आख्यान जो कार्यक्रम आहे, सगळेच लाईव्ह शोज. लाईव्ह शोज, फोक आख्यानचं तिकीट हे हजारांमध्ये आहे, हो. सुखनचं तिकीट हजारांमध्ये आहे. हो. स्टील हे शोज हाऊसफुल चाललेत. बरोबर. आता ह्या ह्या शोज मध्ये जे ऍक्टर्स काम करतात, नाटकांमध्ये असतील किंवा ह्या शोज मधले असतील, कोणालाही मिलियन मध्ये फॉलोअर्स नाहीयेत, बरोबर. कोणाचेही लाखांमध्ये फॉलोअर्स नाहीत, मिलियन्स पण नाही, लाखातही असे खूप हो. आहेत असंही नाहीये, बरोबर. कोणाचेही सोशल म्हणजे ते स्टार आहेत असंही नाहीये, असं नाही. पण त्यांचा स्किल सेट चांगला आहे. लोकांना माहिती आहे की मला लाईव्ह जो एक्सपिरियन्स मिळणार आहे तो मला मोबाईलवरती किंवा बाकी कुठल्या स्क्रीनवरती पण इव्हन सिनेमात सुद्धा बरोबर. तो मिळणार नाहीये, तो थिएटरमध्ये जाऊनच मिळणार आहे. हम्म. कारण इतकी मोठी लोक त्यामध्ये काम करतात. इव्हन आता जसं म्हणलं दिलीप प्रभावळकर सुद्धा, हो. त्यांचा सिनेमा आता चालू असला थिएटरमध्ये, तरी त्यांचं पत्रापत्री नावाचं सुंदर हो. नाटक आता चालू आहे, हो. जे हाऊसफुलच जातं. याच्यामध्ये विजय केंकरे सर आणि ते आहे. हो. 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 सो आपल्या प्रेक्षकांकडे पैसा आहे आणि प्रेक्षक कलासक्त आहे, आणि तो हम्म. कलासक्त असल्यामुळे तो चांगल्या कलाकृतीकडेच जातो. बरोबर. सिनेमा चांगला गेला तर सिनेमा चालतो. वाळवी सिनेमा उत्तम चालतो. त्या वर्षामध्ये खूप कमी सिनेमे चालले, पण वाळवी चालला होता. चाललं होतं. बरोबर. ह्या वर्षी सुद्धा दशावतार चालला, कंटेंट चांगला आहे. हो. आता थांबायचं नाही चालला कारण कंटेंट चांगला आहे. एनिवे, सो हा. थांबायचं नाही आणि जारण चालला कारण कंटेंट चांगला आहे. हम्म. सो मराठी प्रेक्षक हुशार आहे की जिकडे चांगला कंटेंट आहे ते नक्कीच बघायला जाणार. पण तुम्ही त्यांना ग्रांटेड घेऊन जर काहीतरीच कराल तर ते नाही, खरंच नाही बघणार आहेत ते. तू जे म्हणालास की जसं मराठी नाटकांना लाईव्ह शोजला खरंच रिस्पॉन्स सगळीकडे, स्टँडअप कॉमेडीज असतील, सोलो परफॉर्मन्स असतील, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. हो. मग मराठी सिनेमे पण सध्या सिनेमाचं जग पण खूप बदललंय. पॅन इंडिया सिनेमा चालू आहेत आणि ते खूप लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स चालू आहे. साऊथच्या सिनेमांचा असेल किंवा मग हिंदीवाले पण तेच ट्राय करतात की ती कॉम्पिटिशन कशी करता येईल, कॉम्पिट कसं करता येईल साऊथच्या सिनेमात. तर मग मराठी ऑब्व्हियसली मराठी आणि बेंगॉली सिनेमा हा आधीपासूनच खूप कॉन्टेंट ओरिएंटेड आहे. आपल्या स्टोरीज खूप भारी आहेत. हो. पण तरीही आपण आता सध्या एक पॅन इंडिया लेवलला आपण कम्पीट करतोय का? कमर्शियली म्हणायला गेलो आपण तर नाही, म्हणजे अर्थात नाही करत आहे. कारण म्हणजे खरंच तर म्हणजे त्यांची एका ऍक्टरची फीज असते जी ते आपल्या फिल्मचं बजेट असतं. बरोबर. सो हा कितीही आपण निर्णय केला तरी ही फॅक्ट आहे आता. हो. पण जसं तू म्हणलास की तरी आपला कंटेंट खूप स्ट्रॉंग असतो. हो. आपल्या गोष्टींवरनं अडॅप्ट करून बऱ्याच गोष्टी केल्या जातात. कारण मला असं वाटतं की आपला खूप रुटेड सिनेमा आहे आधीपासनं, आणि आपल्याकडे ही पद्धतपेक्षा मला वाटतं आपल्याला खूप अंगवळणी पडलेलं आहे की लिमिटेड रिसोर्सेस मध्ये किंवा जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्येच प्रोडक्ट बनवणं हे अंगवळणी पडलेलं आहे. मी त्याच्या विरोधात पण नाही की तसं करू नये, कारण अर्थात असं बऱ्याच वेळा होतं की खूप मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सला खूप फालतू ठिकाणी फालतू खर्च केले जातात, प्रोजेक्ट तेवढं तगडं नसताना. हा मेळच बसत नाही. म्हणजे हेच खूप रेअरली होतं मराठीमध्ये की ज्याच्याकडे चांगली गोष्ट त्याच्याकडे चांगले पैसे पण आले. कारण एकतर चांगली गोष्ट असते, पैसे नसतात, चांगले पैसे असतात किंवा आपण चांगली गोष्ट नसते, हेच सतत होत राहतं. ते खूप रेअरली असं तर जुळून येतं की दोन्ही चांगलं आहे.
जे आत्ताच्या सिनेमांमध्ये होताना दिसतंय. सो आता आपण जे बोलत होतो की मराठी सिनेमा हा कंटेंट ओरिएंटेड आहे, पण मग जे तू म्हणालास की प्रोडक्शनसाठी एक तर पैसे असतात किंवा मग गोष्ट असते, दोन्हीपैकी असं दोन्ही झाले, गोष्ट आणि पैसे दोन्ही झाले असं कधी झालं? रेअरली होतं. रेअरली होतं, खूप रेअरली होतं. तर दुसरं एक होतं, मला मी असं ऑब्झर्व केलं की चांगले सिनेमे येत आहेत, पण मग आपल्या मराठी निर्मात्यांमध्ये किंवा कलाकारांमध्ये ताळमेळ नाहीये किंवा तो सपोर्ट नाहीये का? कारण एकाच दिवशी 5-5, 6-6 सिनेमे रिलीज होण्याचं प्रमाण पण बऱ्याच वेळा असं होतं. खूप आहे. आता 8 सिनेमे चालू आहेत हो. मराठी ह्या आठवड्यामध्ये. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आता 8 सिनेमे चालू आहेत. त्यांना ताळमेळ नाहीये का काय, हे गणित मला खरंच माहिती नाही. कारण ते खूपच म्हणजे आपण त्यांना जज पण नाही करू शकत त्यांच्या लेवलला काय चाललंय खरं तर. पण मला मेजरली असं वाटतं की ह्याच्यावर हिंदी सिनेमाचा थोडासा परिणाम आहे, असं मला वाटतं. कारण आत्ता काही हिंदीचे आता जॉली एलबीचा रिलीज झालेला आहे आता. हिंदी प्रोडक्शन्स आणि साऊथचे प्रोडक्शन्स यांनी आता ग्रँजर पकडले जोरदार. यांच्या रिलीजेसवर आपल्या तारखा ठरतात अनफॉर्च्युनेटली. सो त्यामुळे हे होतं की काय 52च आठवडे आहेत आपल्याकडे, 52 शुक्रवार आहेत वर्षात. सिनेमे जवळपास 400 बनतात, त्यातले 150 तरी मिनिमम रिलीज होतात 400 पैकी. तर 52 आठवड्यात हे बसवणं प्रचंड अवघड आहे. आणि हे फक्त झाले मराठी. हिंदी आणि हे तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्येच येत नाही. म्हणजे ते त्यांच्या एकतर ह्या 150 52 ह्याच्यामध्ये बसवा, त्यात अजून कुठले मोठे सिनेमे येणार आहेत त्यांच्या आजूबाजूला नका थांबू, मग थोडे त्यांच्या 2 महिने अलीकडे पलीकडे लावा. सो हे सगळीकडे ते क्रंच तयार होतोच तो, आणि मग काही ऑप्शन उरत नाही एकाच दिवशी इतके रिलीज करण्याशिवाय. सो मला असं वाटत नाही की कोणी असं एकमेकांना कॉम्पिटिशन म्हणून हे करत नाही. मला वाटतं ही मजबुरी बिझनेसचा. म्हणजे त्यामुळे हे करावं लागतं. कारण आता रिसेंटली आरपार, दशावतार, बिन लग्नाची गोष्ट, अरण्य असे 4-5 सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. हो. आणि बऱ्यापैकी सगळ्याच सिनेमांचा कंटेंट चांगला होता, ट्रेलरला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. हो. पण मग ऑब्व्हियसली ऑडियन्स थोडी डिवाइड होते, डिस्ट्रीब्यूट होणार. हो, ते होतच. पण आता हे मिटवणं, हे टांगणं सोडवणं अवघडच आहे तसं. तू काय विचार करतोस एखादा सिनेमा साईन करताना, की स्टोरी ऐकल्यानंतर डोक्यात पहिला थॉट काय असतो, करायचा का नाही करायचा, त्यामुळे कसं डिसाईड करतो? मी गोष्ट ऐकतो, गोष्ट आधी ऐकतो मी नरेशन. कारण नरेशनवरनं अंदाज येतो की जे मेकर्स आहेत त्यांना ती कशी व्हिज्युअलाइज होतीये ह्याचा थोडा अंदाज येतो. मग मला हे ठरवता येतं की मग त्यांनी जे व्हिज्युअलाइज केलंय ते आपल्याला अचीव्ह करणं पॉसिबल आहे का, किंवा ते आपल्याला ते अचीव्ह करण्यासारखं वाटतंय का. दुसरं असं की स्क्रीन प्ले वाचायला मी मागतो. कारण स्क्रीन प्ले मध्ये ऍक्च्युअल अंदाज येतो की मला फिजिकल किती कष्ट आहेत. कारण ते काय सांगायला काय की तुझा इकडे चेस सिक्वेन्स आहे आणि मग गाणे, पण तो चेस सिक्वेन्स किती मोठा आहे हे त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले वाचल्यावर कळतं. सो मी फिजिकल कष्ट किती आहेत बघतो, की म्हणजे त्याच्यावरनं कळतं की किती वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे, आणि त्याची तयारी पण तशी करायला. कारण एक दिवस अचानक उठून पळायला लागलो तर अवघड होऊन जाईल. त्याची मला थोडी तयारी करावी लागणार आधी. सो ते सगळं स्क्रीन प्ले मधनं मला अंदाज येतो किती ऍक्टिव्हिटी आहे ओव्हरऑल फिल्ममध्ये. प्लस हेही कळतं की त्याचा काय नक्की ग्राफ कसा चाललाय सिनेमाचा, कॅरेक्टरचा, माझ्या बाकीच्या कॅरेक्टरचा, गोष्टी कसं चालली, त्याच्या लेअरिंग कसं आहे गोष्टीचं, या सगळ्या गोष्टी कळून येतात. आणि सगळ्यात म्हणजे हे तर झालंच, मेन मी ठरवतो ह्याच्यावर की हे करताना म्हणजे हे एक्साइट करतंय का मला, किंवा जे मी करणार आहे त्यात मी काही रिपिटेशन नाहीये ना, मी काहीतरी व्हॅल्यू एडिशन करतोय ना, काहीतरी नवीन करतोय ना. कारण माझं माझं ऑब्झर्वेशन असं आहे स्वतःबद्दलचं की ते काही फॉरेन लँड नसेल ना, म्हणजे काय ती अनटच्ड नसेल जर काही, की मी जे आधी नाही केलंय असं मी नवीन काहीतरी जर करत असेल तर त्यामध्ये अनसर्टिनिटी असते, कारण माहित नाही का ते कसं होणार आहे. पण ती अनसर्टिनिटी असल्याशिवाय चांगलं कामही होत नाही, असं मला ते जाणवलं. कारण मग आपण आपल्या बाउंड्रीज पुश करत जातो, रिस्क घेणं वाढवतो, की हे करून बघूयात, मला माहित नाही मी हे कसं करणार आहे, पण बघूयात करून. सो त्याच्यामध्ये तुमच्या बाउंड्रीज तुम्हीच पुश केल्यामुळे तुमच्या नकळत चांगल्या गोष्टी होत राहतात. सो मी मेक शुअर करतो की थोडं काही आधी जे केलं होतं त्याच्यातून थोडं काहीतरी वेगळं नक्की असेल याच्यामध्ये. सो म्हणून मी आता रिसेंटली त्या म्हणजे स्पेशली बॉईज नंतर मला त्याच जॉनरचे जास्त ऑफर्स जास्त त्याच ह्याची यायला लागली. पण होतं असं की बॉईजचा जॉनर हा डबल मिनिंग कॉमेडीचा आहे. पण त्याची स्केल जी आहे त्या स्केलला एक स्टँडर्ड आहे, ज्या स्टँडर्डने ते सिनेमे बनवले जातात. त्याला गोष्ट पण आहे, आणि त्या एका वेगळ्या स्केलवर ते सगळे प्रोडक्ट्स बनले जातात. पण सगळेच तसे बनतात असं काही नाही. काही जणांचा हेतू असतो पण ते साध्य होत नाही असं. किंवा नाही, काही जणांचा हेतू हा फक्त वल्गर जोक करणं एवढाच असतो त्या सिनेमातनं. तर मला बॉईज करण्याच्या मागचं कारण हे विनोद करणं नसून, ते फक्त विनोद करणं असं नसून,
मनोरंजनही व्हावं आणि त्याचबरोबर ती गोष्टही काहीतरी तयार व्हावी. बरोबर. त्यातनं मेसेज वगैरे जाणं ते खूप नंतरचं झालं, पण ती हो. गोष्ट म्हणून चांगली असावी. सो म्हणून मी त्या सिनेमात बाकी म्हणजे बॉईज सोडून बाकी सिनेमांना नाही म्हणायला लागलो ते त्यासाठी. आणि मग मला इव्हेंच्युअली जाणवलं की काही नवीन तयार होत नाही ह्याच्यातनं. आपण तेच रिपीट करतोय, जे आधी करत होतो. सो मग मी आता जेव्हा असं काहीतरी सापडतं की जे थोडं एक्साइटिंग आहे, काहीतरी वेगळं आहे, आत्तापर्यंत न केलेलं आहे काहीतरी, तेव्हा मी ते करायला तयार असतो ते करायला. अच्छा. कमाल. जेन झ बद्दल काय म्हणत तुझं? की जेन्झ. मी आजूबाजूला जे ऑब्झर्व्ह जेन्झच आहे करतोस तू. स्वतः. हो, बट स्टिल काय डेंजर लोकं तेव्हा. त्या मला असं त्यांचं प्रो कॉन दोन्ही वाटतात ते. अच्छा. मला त्यांचं आवडतं म्हणजे त्यांचं काय आपलंच म्हणजे आवडतं हे आपलंच. की रॅशनल आहेत, प्रॅक्टिकल आहेत ते चांगलं आहे. पण थोडंसं न आवडणारी गोष्ट आहे की रॅशनॅलिटी ही इमोशन्सच्या वर ठेवली जाते. आणि आपल्या आधीच्या जनरेशननी इमोशन्स वर ठेवले रॅशनॅलिटीच्या. बरोबर. आता याचे प्रत्येकाला आपापले तोटे फायदे हो, आहेतच. हो. पण थोडं काय म्हणतात संवेदनशील असं कमी असतो का? पण प्रॅक्टिकल जास्त असतो. प्रॅक्टिकल जास्त आहेत आणि रिस्पेक्ट कमी झाले खूपच. ओके. म्हणजे एखाद्या माणसाबद्दलची असेल, गोष्टीबद्दलची, कशाबद्दलची. पण इन जनरलच ती खूप कमी झाली आजच्या जनरेशनमध्ये असं मला प्रॉमिनंटली जाणवतं. म्हणजे अजिबात माझं असं म्हणणं नाही की उठल्यापासून पायाच पडत सुटा सगळ्या दिसतील त्यांच्या. असं नाही म्हणणं माझं अगदी. पण पण ॲटलीस्ट डिग्निटी ती मेंटेन ठेवा तुमची समोरच्या माणसाची. हां, म्हणजे तो हे म्हणणं जे असतं मुलांचं ते बरोबर आहे. ते पटतं मला, की केवळ त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून मी त्याचं ऐकणं हे काही बरोबर नाही. हे बरोबरच आहे म्हणजे हे म्हणणं अगदीच पटतं मला. पण त्या माणसाचं जे वय आहे, 40 वर्षाचा समजा तो माणूस आहे, तर त्या वयापर्यंत टिकून राहणं ह्या जगात, हे पण किती अवघड आहे. हे आपल्या बरोबर. 25 नंतरच कळतं. हो, हे आत्ता तोपर्यंत कळत नाही आपल्याला. बरोबर. स्वतः सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या करायला येतात लागलं, अंगाशी, जबाबदारी आली तेव्हा तेव्हा कळतं. मग आपल्याला पटतं की नाही त्यांनी 40शी मध्ये म्हणजे 40शी पर्यंत पोहोचणं हे सगळं सहन करत बरोबर. आणि त्यात जर तुम्ही काही नाव करू शकलात तर ते बोनसच झाला. पण नुसतं 40 वर्ष जगणं खरंय. हे पण टास्कच आहे. हे नंतर कळतं आपल्याला. तर हे मला एक वाटतं की तुम्ही आता हे म्हणता पण त्यांच्या वयात गेल्याशिवाय आपल्याला ते काही कळणारच नाही की ते जे म्हणतायत ते का म्हणतायत ते. सो हे कन्सिडर करून थोडं असावं एवढंच मला वाटतं. बाकी सगळे ते पोरं डेंजर आहे. काय अख्खं सरकार-बिरकार पाडतात म्हणजे. डेंजर पोर आहेत. पण कंटेंट क्रिएशन मध्ये त्यांना लाईक त्यांच्याकडे बघून असं ठरतं का की आपलं ठरायला पाहिजे तर दिग्दर्शक म्हणून तुला जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर तुला काय सांगायला आवडेल की आजच्या या जेन झीला बघून किंवा येणारा ऑडियन्स, फ्युचर ऑडियन्स, नेक्स्ट जनरेशन पण म्हणजे काय जॉनरची गोष्ट असेल का? हा मला त्यांना काय आवडेल माहित नाही मला खरंच, की त्यांना काय कारण दाखवायला ते सैयारा बघून पण रडतात म्हणजे अक्षरशः. ते काय यार छे बाबा. मी So, अजून पाहिलं तेच. नाहीये सिनेमा तो. पण काय माहिती बापरे! नाही, नाही हे कधीच काय बापरे! मी त्यांना दाखवायला काय माहित नाही मला वाटतं काहीतरी ना खूप रॉ आणि खरं काहीतरी दाखवायला हवं. असं मला वाटतं, की जे आपल्याकडे जुनी परंपरा आहे मराठीमध्ये चालत आहे, की आपण हो, कायमच रॉ आणि जे फॅन्ड्री फॉर एक्झाम्पल, की जो खूप हो. रॉ आणि खरा आहे. खरंय, त्यात बरोबर. प्लास्टिक नाहीये काही, जे आहे ते खरं आहे. हम्म. सो असं काहीतरी जास्तीत जास्त दाखवायला आवडेल मला ह्या जनरेशनला. कारण हे ते डिलुलू-बिलूच्या नावाखाली इतके लांब चाललेत रिअॅलिटीपासनं. हो. त्यांना तिथे आणणं थोडं गरजेचं वाटतं मला. पण कठीण आहे ते असं कारण ज्या स्पीडने ते चाललेत, ज्या प्रकारचं कंटेंट ते कन्झ्युम करतात. हं, हं, हं. तर नाही ते येणार इव्हेंच्युअली ऑप्शन येणार नाही का? कारण आपण ज्या देशात जिथे राहतो ना, ते आपल्याला बरोबर सिस्टम आणते आपल्या रिअॅलिटीला. तुम्ही काहीही करायची गरज नाही. अच्छा, खरंय. आता येणारे काही प्रोजेक्ट्स वगैरे तुझे आत्ता या चालू आहेत सिनेमाचे? माझे आत्ता नाटक चालू आहे, स्टँड चालू आहे. सो मी माझं स्टँड स्पेशल घेऊन येतोय जेन्झ नावानेच. ओके, वॉव! सो ते नोव्हेंबरमध्ये मी ओपन करतोय. हं. तर त्याचे डिटेल्स लवकरच ते मी सगळे आउट करीन, डेट आणि बाकी सगळं. ओके. सो ते स्टँड आता मी शो सुरू करतोय. पुण्याबाहेर, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर वॉव! असं सगळीकडेच. सो येत्या वर्षभरात ते जास्तीत जास्त ठिकाणी करीन म्हणजे पुढच्या डिसेंबर, जान नंतर मे बी भारताबाहेर काही शोज त्याचे प्लॅन्ड आहेत आता. सो ओके. त्याचं काम चालू आहे स्टँड कारण मी खूप आधी ठरवलेलं की प्रसाद नामजोशी म्हणून एक डिरेक्टर हो, आहेत, सीनियर इन्स्टिट्यूट डिरेक्टर. ऑफ पाउथॉलॉजीचा येस, येस, येस. त्याचे. सो त्यांनी मला खूप आधी एक छान गोष्ट सांगितलेली, की आपल्या धंद्यात टिकून राहायचं असेल तर जोडधंदा लागतो. हां. सो त्यामुळे मी आपलं एक सुरू केलेला जोडधंदा माझा. अच्छा. काय ह्याच्यावर डिपेंडंट राहणं मूर्खाचं लक्षण आहे, नसू शकतं. बरोबर. आणि एवढं म्हणजे माझ्या इतका जर अगदीच कोण तटस्थ हे असेल, की की नाही मला मला हे करायचंच नाहीये करायचं वगैरे, नाही. तर तर मग मग कठीण आहे. अवघड होईल माझं. बरोबर. त्यामुळे काहीतरी असावं जोडीला. आणि जे आपली स्किल आहे, आपल्याला जे जमतंय छान प्रकारे, आवडतंय, तर ते हो. तेच करायला काय हे नाही.
म्हणजे तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप आधीपासून चांगला आहे, लहानपणापासून होतं. तू म्हणालास की मी शाय होतो, पण मग असं कधी कळलं की अरे आपला सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, पंच मारू शकतो आपण, टायमिंग जमतं आपल्याला? मी यार ते पेठेतला शाय होतो ना, त्यामुळे ते तो आमच्या डीएनए मध्ये येतो तो. नारायण पेठेत वगैरे तुम्ही वाढलात ना, तुम्हाला हा. ऑप्शनच नाही सार्कॅझम शिवाय, म्हणजे ते ओके. तयार होत आहेच ते. आपोआप होतं ते. हां. अच्छा, पाण्यातच येते. हो, हो, हो. ते नाही, तुम्ही ते काही तुम्ही काढूच नाही शकत. ते आहेच. ओके. हं. कमाल. दिग्दर्शक म्हणून तू कसा आहेस? काय माहिती, मला त्या ॲक्टरलाच विचारावं लागेल. नाही, पण तरी पण तू ते म्हणजे खूप सिरियस स्ट्रिक्ट आहे असा की नाही, नाही. मला अजिबात सीरियस नाही आवडत. मला असे चिल मज्जा करणारे डायरेक्टर आवडतात आणि मी तसा असायचा प्रयत्न करत असतो. मी दिग्दर्शन मी आत्तापर्यंत 3 गोष्टींचं केलेलं आहे. तिसऱ्याचं चालू आहे आता. अच्छा. सो त्यातलं एक जे आहे, ती एक शॉर्ट फिल्म होती जी अर्धवट झाली. हम्म. तर तिथे मी पहिला एक गुण घेतला, की आपण किती अटॅच व्हायचं आपल्या गोष्टीला. हम्म. कारण खूप जणांचं आपण हे बघतो, की नाही माझं पहिलं बाळ आहे, मग ते चांगलंच असणार, चांगलं. पहिलं आहे, पहिलं आहे वगैरे. हो. माझी पहिली शॉर्ट फिल्म ही घाण झाली होती. मी ती स्क्रॅप केली. मी ते उरलेला 1 दिवस शूटही नाही केली, डिलीट केली मी ते, म्हणजे ओके. संपवून टाकली ती. सो हे मी पहिल्या ह्याच्यामध्ये शिकलो, की आपण अटॅच नाही व्हायचं. जे घाण आहे ते स्वतःच असलं तरी घाण म्हणायला शिकायचं. हम्म. कारण ते आहे तर आहे. दुसरं मी दिग्दर्शन केलं नाटकाचं, हो. हम दोनो और सूट, ज्यात हा. सोलो प्ले आहे, रितिका ऋतिकाचं, परफॉर्म बरोबर. करते आणि त्यात ती 6 कॅरेक्टर्स करते हम्म. आणि मी ते डायरेक्ट केलं होतं. सो माझं ते दुसरं दिग्दर्शन होतं. तर त्यावेळेला आम्ही जेव्हा हे ठरवलं, की हे नाटक करूयात, हम्म. तर तेव्हा मी तिला खूप स्पष्टपणे सांगितलेलं, की मला स्क्रीन प्लेचा अंदाज आहे, स्टेज प्लेचा अजिबात नाहीये. हम्म. मी जरी नाटकातनं काम केलं असलं, तरी नाटकात तिने माझ्याहून जास्त काम केलंय. तिने नाटक बसवलं पण आहे. 2-1 नाटकं तिने डिरेक्ट हो. पण नाही, जास्तच मला वाटतं. नाटकं डिरेक्टही केलीत, हो. लिहिली पण आहेत. हो. सो तिला त्या सगळ्याचा अंदाज माझ्याहून जास्त आहे. सो मी तिला म्हटलं, की मी तुझं काम चांगलं म्हणजे परफॉर्मन्स चांगलं होईल ह्याची गॅरंटी मी घेतो. मी तुझं काम चांगलं करू, पॉलिश करू किंवा काय म्हणतात त्याला, एन्हान्स करून घेईन. हम्म. प्रेझेंटेशनसाठी मला तुझी हेल्प लागेल. कारण मला त्या कॅनव्हासचा अंदाज नाही. हम्म. मला स्क्रीनचा आहे, स्टेजचा नाहीये. सो ते असं आम्ही ते एकमेकांना हे असं करत-करत ते आम्ही तयार केलं नाटक आहे. सो तेव्हा मी प्रयत्न माझा हा होता, की जमेल तितकं चांगलं ब्रीफ करणं तिला, त्या हम्म. कॅरेक्टरचं. हम्म. सो मी ते तेव्हा मी हे ठरवलं, की जर मी काही पुढे जाऊन डायरेक्ट असंच करत राहिलो, तर माझी ही प्रोसेस आहे असं म्हणून मी कधी ती डिफाईन करणारच नाही. हम्म. किंवा म्हणजे माझी ही प्रोसेस आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये फिट होऊन करा. यापेक्षा मला दिग्दर्शक म्हणून असं करायला जास्त आवडेल, की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, ते ओळखून मी प्रत्येक माणसासाठी वेगळी पद्धत काहीतरी तयार करीन. वाव. आणि तसं करू कारण तुम्ही नाही असं हे करू. तालीम मास्तर होण्यात हो. काही पॉइंट नाही, की बरोबर. आता हे असं करा. एक साथ साथ फॉर्म्युला असं काही नाही. हां, असं करण्यात काही पॉइंट नाही. कारण तो इंडिव्हिज्युअल त्याचं एक वेगळं काहीतरी एक जग आहे. हो. त्या जगात मी जाऊन जर ते बाहेर काढलं, तर ते बेटर येणार रादर दॅन त्याला माझ्याकडे आणून ते करायला लावणं. बरोबर. सो ऋतिका बरोबर काम करताना आम्ही तेच केलं होतं, की आता आम्ही लहानपणापासून एकत्र काम हम्म. हम्म. केल्यामुळे हम्म. एकत्र जवळपास आम्ही असं बऱ्यापैकी काम केलं. एकत्र हो. एकाच एरियामध्ये वाढलो. ती सदाशिव पेठेत, मी नारायण पेठेत. बरोबर. सो त्यामुळे मला तिच्याबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, आमचे मित्र-मैत्रिणी ऑलमोस्ट सगळेच मिळतं. सेम आहेत. येस. कारण काय कॉलेज, शाळा सगळं सेम. हम्म. सॉरी, हम्म. कॉलेज सेम. त्यामुळे मित्र-मैत्रिणी आमचे हम्म. सेमच. तर त्यामुळे मला तिच्या आयुष्यातल्या काही घटना माहिती आहेत. ते काय म्हणजे मला तिच्या आयुष्यातल्या काही अशा प्रॉमिनंट घटना माहिती आहेत. या. तर मी नाटक बसवताना त्या घटनांचा आधार घेतला बऱ्याच वेळा, हम्म. की एखादं मला काहीतरी बाहेर काढायचंय, तर मी त्या घटनेतला एक कुठलंतरी वाक्य, एक कुठलंतरी मूव्हमेंट तो मी त्या टेक्स्टमध्ये प्लेस करायचो. हम्म. आणि तिला तो तसा परफॉर्म करायला सांगायचो. तो परफॉर्म करताना ते आपण बऱ्याच वेळा असं होतं, की त्या एखाद्या सिच्युएशनमधली आपण एक वाक्य जरी बोललो, तरी आपल्याला ती अख्खी सिच्युएशन रिकॉल होते. आणि जेव्हा मला दिसायचं असं, की जिथलं ती रिकॉल झाली आहे, तेव्हा मी तिथेच थांबवून फक्त वाक्य बदलायला लावायचो आणि आता हेच रिकॉल करायचं, तुला फक्त वाक्य जे ह्या पात्राचं तेवढं घ्यायचंय हम्म. आणि ती घ्यायची आणि ते वर्क वर्क करायचं. व्हायचं. हम्म. ते झाल्यावर त्या मोमेंटमध्ये एकदा मला तो गेला दिसला आर्टिस्ट समोरचा, की मी तिकडच तिला थांबवायचो आणि फक्त वाक्य बदलायचो, की आता आपल्या हे पात्राच्या वाक्यांमध्ये सेम करूयात. आणि त्याचा फायदा आम्हाला झाला बऱ्यापैकी त्या प्रोसेसमध्ये ओव्हरऑलच, की आम्हाला कुठेही ते मला, की आता तुझ्याबरोबर असं आलंय, तू रड, हे असं काही कुठेही करावं लागलं करायची नाही. गरज नाही. ते खूप सहज तिच्या कलेने घेत गेल्यानंतर ते तसं झालं. पण ते खूप सिरियस पण आहे कलाकार ॲक्टरसाठी खास करून कधी-कधी पर्सनल एक्सपिरियन्सेस वगैरे म्हणजे माहिती असतात. तर तेच रिकॉल करणं आणि सहज हो. इट्स डिफिकल्ट म्हणजे ते सोपं नाही. आहे. हो. ते आहेच. ते अवघड आहेच आहे. पण हं. आपला जॉब आहे आता तो. सो जॉब करावं आहे. लागणार. बरोबर. रिलेशनशिपबद्दल काय मत आहे तुझं, की बदलत्या याच्यावर फ्रेंड्स, मैत्रीची व्याख्या काय किंवा मित्र कसे असावेत?
मित्र कमी असावेत, चांगले असावेत असं मला वाटतं. जास्त फार डेंजर असतात. नाही नाही, असं काही नाही, चांगले असतात जास्त असले तरी. नाही, पण तरी तू मैत्रीमध्ये म्हणजे काय बघतो, तुला काय वाटतं की मैत्री टिकते कशी, किंवा काय हवं, लाईक एखादी अशी कुठली गोष्ट आहे जी मैत्रीमध्ये हवी असते? मला वाटतं की फ्रँक असणं पहिलं तर, हम्म, की मला जे ऑनेस्टली नाही पटलंय ते मी येऊन सांगितलं. हम्म, आणि आयदर तू मला कन्व्हिन्स कर की मला न पटलेलं चुकीचं आहे किंवा मला पटलं हे कन्व्हिन्स हो. हम्म, दोनपैकी एक. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मला येऊन एखाद्याने काहीतरी सांगितलं आणि मी ओपिनियन बदलायला तयार झालो. हम्म, त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरनं. हम्म, तर हे खूप कमी वेळेला होतं की आपण आपला स्टँड सोडत नाही. हम्म, पण ओपिनियन बदलणं तुमचं आणि दाखवायला बदलणं म्हणजे दाखवायला बदललं असं म्हणून नाही. पण खरंच आपण उत्क्रांत होणं, आपण माणूस म्हणून आपल्यात उत्क्रांती होणं, की तुझा मी काहीतरी विचार ऐकला, ज्याने मी इव्हॉल्व झालो माणूस म्हणून आणि हम्म, म्हणून मी हम्म. माझं ओपिनियन बदललं. सो अशा पद्धतीचं हे जर कुठल्याही रिलेशनमध्ये होत असेल, तर ते हेल्दी वाटतं मला. ओके. मित्राचं असेल किंवा कुठलंही असेल, पण हे हम्म, असावं असं नक्की वाटतं मला. म्हणजे सतत त्याचं तो सांगतो ते ऐकावं असंही नाही. हम्म. पण ओपिनियन एकमेकांमुळे बदलावेत, हे मला नक्की वाटतं. ते ओके. बदलत असतील तर ते हेल्दी असं मला वाटतं. आणि प्रेम वगैरे या बाबतीत तुझं काय व्याख्या, म्हणजे मत काय आहे, की कसं आहेस तू, की तुला खूप ओल्ड फॅशन आहेस प्रेमाबद्दल, का जे जेनझी फॉलो करतात ते फॉलो करतो असं? नाही, ओल्ड फॅशनच, म्हणजे आता हे ओल्ड फॅशन खरं ते जेनझीच म्हणतात. ते काय ओल्ड फॅशन नाही बाबा. ते छानच आहे. हम्म. पण ते जेनझी त्याला ओल्ड फॅशन म्हणतात उगीचच. ओके. पण म्हणजे त्यांच्यामध्ये ओल्ड फॅशन आहे जरा. हम्म, कारण ते त्या ह्याच्यात असं मला ते काही ते असं त्यांच्या ज्या शिप्स आहेत आत्ताच्या, हम्म. तर त्या आधीपासूनच होत्या की त्यांनी फक्त नावं दिली. नाव दिली, ते काय बरोबर. ऑर्बिटिंग आणि काय हो, काय हो, जे काही आहे त्या हो. 5-6 गोष्टी, हा. ते आधीपासून होतं, फक्त त्यांनी त्याला नावं दिली एवढंच झालं. हम्म, तर मी थोडासा ओल्ड फॅशन आहे, की मला सकाळी जाऊन कुठेतरी प्रभामध्ये जाऊन ब्रेकफास्ट करायला आवडेल हम्म. आणि काय दुपारी झोपायला आवडेल अर्थात. मला ते आवडती गोष्ट आहे. अच्छा. नाटक, सिनेमे बघणं वगैरे ते तर अर्थात आलंच त्याच्यामध्ये. पण अगदीच ओल्ड फॅशन म्हणजे आजोबा लेव्हल पण नाही. मला काहीतरी एडव्हेंचर पण आवडतं करायला काहीतरी. काहीतरी वियर्डच काहीतरी केलं. हम्म, छान कुठेतरी गेलो, काय पब-बिबला गेलो, मग राडा केला, हे पण हवंच आहे. हम्म. सो असं फ्युजन असलेलं, पण फ्युजन अगदीच कॉम्बिनेशन. स्वैराचारच चालला बाबा, काय राडेच करतात नुसते, असंही नाही. असे नाही खरं. हां. थोडं मऊ असावं. मऊ असं. हां. का सो सगळ्याच विषयांबद्दल, मराठी सिनेमा असेल, मराठी नाटक असेल, तुझी क्राफ्ट ॲज ॲज अन ॲक्टर असेल किंवा डायरेक्टर म्हणून असेल, तू सगळ्या विषयावरती अत्यंत दिलखुलासपणे तुझी मतं व्यक्त केलीस. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि तुझा येणारा सिनेमा, येणारे सगळे प्रोजेक्ट्स खूप चांगले जाओ. तुला अजून भरभराट यश मिळो, ही धन्यवाद. आमच्या सगळ्या टीमकडनं प्रार्थना आहे ईश्वरचरणी. धन्यवाद, धन्यवाद. आणि आम्हाला सुद्धा, आमच्या चॅनलला सुद्धा खूप चांगली ग्रोथ मिळो आणि आपण एक नक्कीच. चांगले लाईक जवळपास 500K किंवा 1 मिलियन वगैरे सबस्क्राईब झाल्यानंतर पुन्हा वॉव! एखादा एपिसोड चांगला मोठा करू. नक्की. अ, ही वाह, पण वाह! आमची इच्छा आहे. नाही, होणार, होणार. बेस्ट. सो वाह, वाह! अगेन थँक सो मच. आय होप तुला सुद्धा बरं वाटलं असेल, की हो, नाही, छान वाटलं. मला पण मजा कारण आली. माझं असं हे होतं, की रादर दॅन डिस्कसिंग समथिंग की काहीतरी बऱ्याच पॉडकास्टमध्ये तुझे पण पॉडकास्ट बरेच झालेत हं, आणि तेच प्रश्न रिपीट विचारण्यापेक्षा, की काहीतरी मला सुद्धा शिकायला मिळेल किंवा हां, हां. जी नवीन कलाकार आहेत त्यांना पण शिकायला मिळेल तुझ्याकडनं. हा हेतू होता. येस. नाही, तुझा नाही. कसा होता अनुभव डिस्कशन? मलाही चांगलं वाटलं. कारण मला पण ते तू म्हणाला तसं, की ते नेहमीचे ठरलेले प्रश्न असतात. तर हं. त्याच्याहून थोडं वेगळं होतं आपल्याकडे आणि मला हे खूप नाटकावर चर्चा झाली ते मला खूप छान वाटलं. हं. कारण मेजरली पॉडकास्टमध्ये मला सिनेमांबद्दलच विचारलं जातं. हं. नाटकांबद्दल इतकं डिटेलमध्ये खूप कमी वेळा चर्चा होते. बरोबर. सो ती आज चांगली झाली आणि नाटकापेक्षा पण जो तू विचारलेला प्रश्न होता, की तू म्हणजे बाकीचं क्राफ्टवरचं काम असेल किंवा ह्याचं इतक्या डिटेलिंगमध्ये खूप कमी वेळेला बोलायला मिळतं कोणाशी सो हं, ते हं. मलाही छान वाटलं तसं गप्पा मारून. सो पुन्हा एकदा तू आमच्या शोवरती आलास, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार आणि आमच्या टीमकडनं तुला एक छोटंसं गिफ्ट. थँक यू. थँक यू येस. सो मच. थँक्स.